नमो अर्हन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उवझायाणं नमो लोये सौवसाहुणं मंगलं भगवान् वीरो मंगलं गौतमो गणी मंगलं कुन्दकुन्दाद्यो जैन धर्मोस्तु मंगलम् सर्वमंगलमांगल्यं सर्वकल्याणकारकं प्रधानं सर्वधर्माणां जैनं जयतु शासनम् जैनं जयतु शासनम् तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिव स्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। चला आले सर्व. चला व्यवहार सम्यक दर्शनची आपली चर्चा चालू होती. तिसरी ढाल आपण बघत होतो. तिसऱ्या ढाल मध्ये आपण कालच्या क्लासमध्ये आश्रव तत्वाचं स्वरूप समजलं. आश्रव, बंध, संवर आणि निर्जरा. ठीक आहे. तर आश्रव मध्ये आपलं योग राहिलं होतं. तर योग मध्ये थोडस आपल्याला सुधार करायचा. योग कशास म्हणतात हे आपण डेफिनेशन लिहिली होती, पण थोडासा सुधार करायचा. मी सुद्धा नंतर वाचलं तर मला थोडी गोष्ट त्याच्यामध्ये वेगळी वाटली, तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला थोडासा सुधार करायचा आहे. ठीक आहे. आतापर्यंत जे आपण बघितलं त्याच्यामध्ये थोडं बदलायचंय. बघा आता मी ते वाचतो काय लिहिलेलं आहे, मग त्यानंतर आपल्याला समजायचंय की योग म्हणजे काय असतं. ठीक आहे. योग म्हणजे काय लिहिलंय याच्यामध्ये बघा. मन वचन काय के आलंबन से, मन वचन काय के आलंबन से डेफिनेशन लिहिली होती तुम्ही सर्वांनी. ती डेफिनेशन समोर काढायची आणि द्रव्ययोग आणि भावयोग कशास म्हणतात ही गोष्ट आपल्याला क्लिअर करायची. ठीक आहे. पहिला पॉइंट काय सांगितला, मन वचन काय के आलंबन से आत्म प्रदेशों के परिस्पंदन को योग कहते हैं. काय लिहिला, ही डेफिनेशन लिहिली होती सर्वांनी, राईट. आता बघायचं याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ काय आहे आणि ते काय सांगायचं आहे त्यांना. ठीक आहे. सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकायचंय. थोडासा आपल्याला याच्यामध्ये बदल करायचा आहे. बदल करायचा म्हणजे आपण जे काल वाचलो त्याच्यामध्ये थोडासा आपल्याला सुधार करायचा. बघा लिहिलं काय खाली, मन वचन काय के आलंबन से. हे जे बॉडी मध्ये दिसत आहे इथे मन आहे, हे वचन आहे, हे पूर्ण शरीर आहे. शरीर म्हणजे काया. ठीक आहे. तर तिन्ही आले याच्यामध्ये. या तिघांच्या आलंबनाने, या तिघांच्या अवलंबनाने, हे तिघ तर फक्त निमित्त आहेत. हे काय आहेत, हे फक्त तिघ निमित्त आहेत. यांचं अवलंबन घेतलं. जसे वृद्ध लोक काठी चालण्यासाठी कशाचं अवलंबन घेतात, काठीचं अवलंबन घेतात. आपण बाहेर जायचं असेल तर गाडीचं अवलंबन घेतो. अवलंबन घेणं म्हणजे त्याचा आधार घेणे किंवा तो निमित्त बनणे. ठीक आहे. तसं सेम टू सेम काय बोलत आहे इथं, मन वचन काय के आलंबन से आत्म प्रदेशों के परिस्पंदन को, आत्म प्रदेशों के परिस्पंदन को योग कहते हैं. व्हिडिओ ऑन करायचं सर्वांनी. काय सांगितलं, आत्म प्रदेशों के परिस्पंदन. परिस्पंदन म्हणजे हलनचलन. परिस्पंदन म्हणजे हलनचलन. म्हणजे आता हे जे वचन हल्ल्यानंतर याच्या आतमध्ये जे आत्मा आहे तो सुद्धा हलत आहे. हे शरीर हल्ल्यानंतर आत्म्याचे प्रदेश सुद्धा हलत आहेत. आत्मा सुद्धा हलणार ना, तर हलणार डुलणार या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होणार. तर आत्म प्रदेशाचं परिस्पंदन, परिस्पंदन म्हणजे त्याच्यामध्ये होणारं हलनचलन. मग आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, सारखं काही ना काही आपल्या शरीरात शारीरिक काम चालू असतं, क्रिया चालू असतात, मनामध्ये विचार सारखे काही ना काही चालू असतात. तर त्यामुळे जे आत्मप्रदेशामध्ये हलनचलन होत असतं. हलनचलन म्हणजे समजलं,
की नाही समजलं? हलनचलन म्हणजे काय? की जसं हे शरीर आहे, आता हे बोट हलवलं आपण, ठीक आहे, किंवा हा हात हलवला, हात हलवल्यानंतर याच्या आतमध्ये जीव आहे की नाही, याच्या आतमध्ये आत्मा आहे की नाही, तर मग आत्मा आहे म्हटल्यानंतर त्याच्यामधला आत्मा सुद्धा हलला, आत्मा सुद्धा हलला, जीव सुद्धा हलला, राईट. त्याला म्हणतात, आता हे बाहेरचा हात हलला जसं म्हणतो आपण, तसं त्याच्या आतमध्ये जो जीव आहे, बोले त्याचं हलणं त्याला म्हणतात आत्मप्रदेशाचं हलनचलन. असं पूर्ण बॉडीमध्ये आपल्याला लावायचं, ठीक आहे. पूर्ण बॉडीमध्ये जी आत्माचं कंटिन्यू हलनचलन होत असतं त्याला परिस्पंदन म्हणतात. काय म्हणणार? परिस्पंदन. आत्म प्रदेशों के परिस्पंदन को, ते जे परिस्पंदन होत आहे त्याला योग म्हणतात. त्याला काय म्हणतात? त्याला योग म्हणतात. आणि आपण मागच्या क्लासमध्ये थोडीशी गडबड झाली, त्याला फक्त भाव योग म्हटलं होतं, पण तो भाव योग नाहीये, ती गोष्ट लक्षात ठेवायची. ते भाव योग नाही आहे, ठीक आहे. आत्मप्रदेशाचं हलनचलन त्यास म्हणतात द्रव्ययोग. त्याला काय म्हणणार? आत्मप्रदेशाचं हलनचलन त्यास म्हणतात द्रव्ययोग. समजलं? ते जे आत्मप्रदेश आपले हलत आहेत, तर कंटिन्यू आपल्यामध्ये काही ना काही क्रिया चालूच आहे, मनाने असो, वचनाने असो, क्रियाने असो, त्या बाहेरच्या शारीरिक क्रिया आपल्या कंटिन्यू काही ना काही चालू असतात. त्यामुळे आत्मप्रदेशामध्ये सुद्धा हलनचलन कंटिन्यू होत असतं, ठीक आहे. तर काय लिहिलं याच्यामध्ये? आत्मप्रदेशों के परिस्पंदन को योग कहते हैं, ठीक आहे. आता दुसरा पॉइंट, हे कोणता योग झाला? बोले याला म्हणतात द्रव्ययोग. कोणता योग आहे हा? हा आहे द्रव्ययोग. मग भावयोग काय आहे? भावयोग कशास म्हणतात? बघा खाली लिहिलं, कर्म नो कर्म के ग्रहण में निमित्त रूप योग्यता को भाव योग कहते हैं. भाव योगची डेफिनेशन लिहून घ्यायची, सगळ्यांनी लिहून घ्यायची. भाव योग कशास म्हणतात? भाव योग कशास म्हणतात? तर काय लिहिलं याच्यामध्ये बघा, पहिले द्रव्य योगचं पण याच्यामध्ये लिहिलं, योग गुण की अशुद्ध पर्याय में कंपन पने को तो द्रव्य योग कहते हैं. मी मुद्दाम हे वाचलं नाही कारण की हे थोडं कठीण जाईल, ठीक आहे. त्यामुळे फक्त एवढं समजायचंय, द्रव्य योग आणि भाव योग म्हणजे काय. आता हे खरं तर तत्वार सूत्राचा विषय आहे, द्रव्य संग्रहाचा विषय आहे, ठीक अशुद्ध आहे. काय म्हणलं? यामध्ये सुद्धा हा अशुद्ध पर्याय काय म्हणलं? हा ते नका आताच वाचू, ते राहू द्या, ठीक आहे. फक्त एवढंच लिहा. काय लिहिलं तुम्ही? द्रव्ययोगच भाव लिहिलं. योग आणि द्रव्य योग. आत्म प्रदेशों में कंपन पने को द्रव्य योग कहते हैं, ठीक. आत्म्यामध्ये जे कंपनपणा होत आहे त्यास म्हणतात द्रव्य योग. आणि दुसरा पॉइंट, ठीक आहे. आता दुसरा पॉइंट काय आहे? कर्म नो कर्म के ग्रहण में परत सांगा. निमित्त रूप. परत सांगतो, परत लिहा, आरामात लिहा, शांतपणे लिहा, पण हे क्लिअर झालं पाहिजे, ठीक आहे. आता नीट क्लिअर करायचंय. काय सांगितलं? आत्म प्रदेश के कम आत्म प्रदेशों के नहीं पर मन वचन काय के आलम्बन से, इथून लिहा, मन वचन काय के आलम्बन से आत्म प्रदेशों के परिस्पंदन को, आत्म प्रदेशों के परिस्पंदन को योग कहते हैं. काय म्हणतात? योग म्हणतात. ते आत्म प्रदेशामध्ये जे हलनचलन होत आहे ना, आत्म्यामध्ये जे हलनचलन होत आहे कंटिन्यू, जसं आपला हात हलतो, पाय हलतो, आपलं सगळं शरीर हलतं, तसं जीव सुद्धा आतमध्ये हलत असतो. हलत असतो म्हणजे आता आपण कंटिन्यू गमन करत आहे, तसं जीव सुद्धा गमन करत आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा कंटिन्यू गमन होत आहे, ठीक आहे. तर ते सुद्धा गमन होणं, त्या गमन होण्याला म्हणतात द्रव्य योग. त्याला कोणता योग म्हटणार? द्रव्य योग म्हणतात. समजलं? हे द्रव्य योग आहे. हे बाहेर जे दिसत आहे ते द्रव्य योग मध्ये येणार नाही. मागची गोष्ट विसरून जायची आहे. हे द्रव्य योग मध्ये येणार नाही. याला सहजपणे योग म्हणतात, म्हणण्यामध्ये येतं. हे बाहेर दिसतं म्हणून याला म्हणण्यामध्ये येतं. ओके, सर्वता नाही सुद्धा म्हणून चालणार नाही, परंतु याला सुद्धा हे निमित्त आहे म्हणून याला सुद्धा योग म्हणतात. द्रव्य योग समजला?
आत्मप्रदेशामध्ये हलनचलन त्याला म्हणतात द्रव्ययोग. आणि भावयोग कशा, भावयोग सांगितलं, कर्म नो कर्म के ग्रहण में निमित्त रूप योग्यता को भाव योग कहते हैं। कर्म नो कर्म के ग्रहण में निमित्त रूप योग्यता को, निमित्त रूप योग्यता को भाव योग कहते हैं। योग्यता को कशाला म्हटलं इथं, योग्यता, योग्यता कशाची योग्यता, जी कर्म आणि नो कर्माला ग्रहण करू शकते अशी योग्यता, म्हणजे ही जीवाची स्वतःची योग्यता। कोणती योग्यता, कशी योग्यता आहे आपल्यामध्ये, आपल्यामध्ये एक योग्यता आहे, आपल्यामध्ये एक पावर आहे। कोणती पावर आहे की बोले कर्म आणि नो कर्माला ग्रहण करण्याची शक्ती, अशी एक ताकद असते आपल्यामध्ये। हे जे बाहेरचे पुद्गल कर्म आहेत ना, त्या कर्मांना ग्रहण करण्याची जी पावर आहे, त्या कर्मांना आपल्याकडे ओढण्याची जी पावर आहे, त्या पावरला, त्या योग्यतेला म्हणतात भावकर्म। ती जीवाची जी योग्यता आहे ना, ज्याच्यामुळे कर्म बंधतात, तर त्या स्वतःच्या योग्यतेला म्हणतात भाव कर्म। आणि द्रव्य कर्म कशास म्हणणार की मन वचन कायाच्या आलंबनाने आत्मप्रदेशामध्ये जे हलनचलन होत असतं, जे कंटिन्यू गमन होत आहे, जे कंटिन्यू आपल्यामध्ये काही ना काही क्रिया चालू आहे, त्या क्रियेला, त्या हलनचलनाला द्रव्य योग म्हणतात। ठीक आहे। आणि हे काय मग बाहेरचं, हे मन आहे, हे वचन आहे, हे काय आहे बोले, ते फक्त निमित्त आहे, त्याचं फक्त आलंबन घेतो आपण। काय घेतो, फक्त आलंबन घेत असतो, फक्त तो निमित्त असतो। त्यामुळे, त्याच्यामुळे भावकर्माची आतमध्ये, अजून एकदा, हा भावकर्माची अजून एकदा सांगा ना, लिहून घ्यायची। हा, भावकर्माची अजून एकदा सांगतो, परत एकदा सांगतो। काय लिहिलं भावकर्माची, कर्म नो कर्म के ग्रहण कर्म करने, नो कर्म के ग्रहण में, कर्म नो कर्म के ग्रहण में निमित्त रूप योग्यता को, निमित्त रूप योग्यता को भाव योग कहते हैं। काय म्हणतात, भाव योग म्हणतात। आणि द्रव्य योग कशास म्हणतात, द्रव्य योग कशास म्हणतात, आत्मप्रदेशों के हलन चलन, मन वचन आत्मप्रदेशों के कंपन को, कंपनी हलन चलन, निमित्त काय, त्यामध्ये निमित्त काय बनणार, मन वचन काय, मन वचन काय, तीन गोष्टी आल्या, तीन गोष्टी आल्या योग मध्ये बघा। आपल्याला तर तीन गोष्टी समजायच्यात, कोणकोणत्या, भाव योग, द्रव्य योग आणि मन वचन काय। ठीक आहे। भाव योग म्हणजे काय की आत्म्याची अशी शक्ती, आत्म्याची अशी पावर, आत्म्यामध्ये योग नावाचा एक गुण आहे, आत्म्यामध्ये योग नावाचा एक गुण आहे, आणि त्या गुणाची अशी पावर, त्या गुणाची अशी शक्ती, त्याच्यामध्ये अशी योग्यता असते की ती बाहेरच्या परपदार्थांना म्हणजे कर्म नो कर्मांना ग्रहण करू शकते। कर्म नो कर्मांना ग्रहण करण्याची जी शक्ती, जी योग्यता आपल्यामध्ये आहे, त्याला म्हणतात भाव योग। त्याला काय म्हणणार, भाव योग म्हणणार। ठीक आहे। दुसरा पॉइंट, त्या योग्यतेमुळे कोण निमित्त बनणार, निमित्त कोण बनणार, ताकद तर आपल्यामध्ये आहे, कर्म नाही कर्म निमित्त नाही बनणार, ताकद तर आपल्यामध्ये आहे, पावर निमित्त, पावर आपल्यामध्ये आहे। ठीक आहे। परंतु काय झालं की ती ताकद आपल्यामध्ये असल्यामुळे निमित्त मन वचन कायाचं बनतं। निमित्त कशाचं बनणार, मन वचन कायाचं बनणार। मन वचन कायाचं निमित्त बनल्यामुळे आत्मप्रदेशामध्ये कंपन होणार, आत्मप्रदेशामध्ये कंपन होणार, आणि कंपन झाल्यामुळे कर्म येतात, कर्म ओढले जातात, कर्म ओढले जातात। समजलं। आता सिद्ध भगवान आणि आपल्यामध्ये काय अंतर आहे, त्यांना का कर्म बंधत नाहीत, आपल्याला का कर्म बनतात, काय फरक आहे त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये बोले, त्यांचा योग गुण जो आहे ना, तो एकदम स्थिर आहे, ते हलत नाही, डुलत नाही, त्यांना बाहेर मन नाहीये, वचन नाहीये, काया नाहीये, काही सुद्धा नाही। ठीक आहे। एक तरी गुण आहे का, म्हणजे एक तरी योग आहे का त्यांचा बाहेरचा, शरीरच नाहीये, शरीर नसल्यामुळे
मन वचन काया कुठलीच गोष्ट त्यांच्यामध्ये नाही. ठीक. मग ही गोष्ट नसल्यामुळे याचा निमित्त बनत नाही त्यांना, आणि निमित्त बनत नाही म्हणून आत्म सुद्धा त्यांचे हलत नाही. हलनचलन होते का त्यांच्या आत्मप्रदेशामध्ये? त्यांच्या आत्मप्रदेशामध्ये हलनचलन सुद्धा होत नाही. हलनचलन सुद्धा होत नाही म्हणजे परिस्पंदन सुद्धा होत नाही. परिस्पंदन होत नाही म्हणून कर्म सुद्धा येत नाही. हा. म्हणून कर्म सुद्धा येणार नाही. कर्म बनणार सुद्धा नाही. कर्म बंधायला कारण सुद्धा काही भेटणार नाही. समजते? आणि 13व्या गुणस्थानापर्यंत अशुद्ध आणि शुद्ध योग असतात. शुद्ध योग, अशुद्ध योग. शुद्ध परिणमन म्हणजे सिद्ध भगवानचं स्थिरता रूप परिणमन. आत्मप्रदेश एकदम स्थिर आहे. आत्मप्रदेश एकदम स्थिर आहे. आता आत्मप्रदेश हलत नाही, डुलत नाही, काही करत नाहीयेत. त्यावेळेस ते शुद्ध परिणमन आहे. योग गुणाचं एकदम स्वाभाविक परिणमन आहे. आणि ऐका जर देवा. आत्मप्रदेशामध्ये कंटिन्यू हलनचलन होत आहे, जर आत्मप्रदेश कंटिन्यू हलत असतील, दोन दिवसात. तर समजून घ्यायचं की ते जे आपलं परिणमन आहे ते अशुद्ध परिणमन आहे. योग गुणाचं शुद्ध परिणमन आणि अशुद्ध परिणमन या दोन प्रकारे परिणमन होत असत. समजलं की वरतून गेलं? समजलं की नाही? बघा आता हे थोडं हाय लेवलचं आहे, पण आता ते योग आला होता म्हणून मी तुम्हाला थोडस सांगितलं. काल मला पण कन्फ्युजन होतं थोडं. आज मी ते थोडं क्लिअर केलं आणि मग आता तुम्हाला सांगते. समजलं काही की नाही समजलं? बघा 3 गोष्टी आहेत. आता फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. मन वचन काया हे बाहेर दिसत आहे. ठीक आहे. याचं फक्त निमित्त असणार. हे काय असणार? फक्त निमित्त असणार. याच्या निमित्तामुळे काय होतं? द्रव्ययोग होतो. द्रव्ययोग म्हणजे आत्मप्रदेशामध्ये हलनचलन कंपन होतं. आणि भावयोग तर आहेच. भावयोग आहे म्हणजे आत्म्यामध्ये अशी पॉवर आहेच की जी कर्म न कर्माला ग्रहण करू शकते. कर्माला ग्रहण करू शकते. ती पॉवर आत्म्यामध्ये आहे. मग ज्यावेळेस हे कंपन झालं त्यावेळेस ती पॉवर सुद्धा जागली आणि कर्म ग्रहण करते. कर्म आपल्याकडे अट्रॅक्ट होतात आणि त्यांचा बंध आपल्याला होतो. आश्रम आणि बंध आपल्यामध्ये चालत असतो. समजलं? आणि याला सुद्धा सामान्य रूपाने द्रव्य योग म्हणू शकतो आपण. याला सुद्धा जे आपल्याला दिसत आहे ना मन वचन काय, त्याला सुद्धा आपण सामान्य व्यवहाराने द्रव्ययोग म्हणू शकतो. ठीक आहे. पण सर्वथा म्हणणार नाही. आता आपल्याला समोर जायचं. मन जे म्हणतो आपण ते भावयोग मध्ये येईल ना? हा, मन वचन आणि काया तर हे द्रव्ययोग मध्ये ठीक आहे. मन म्हणलं तर मन सुद्धा 2 असतात. आपल्या इथे हृदय स्थानामध्ये एक असं अष्टकमल दलाच्या आकाराचं एक कमळाचं फुल बघितलंय, त्याला 8 पंखुडे असतात. तसं सेम टू सेम त्याचा आकार असतो आणि ते पुद्गलाचं बनलेलं असतं. जसं हे हात बनलेलं आहे ना, तसं आपलं हर्ट बनलेलं आहे. हर्ट दिसतं का? भले आता आपल्याला दिसत नाही, ते ऑपरेशन केल्यानंतर ते आतमध्ये बघितल्यानंतर दिसणार, पण तसंच सेम टू सेम या पुद्गल द्रव्यापासूनच बनलेलं एक मन आपल्या इथे असतं. ते आपल्याला दिसणार नाही, परंतु त्याचं काम ते करत असतं. मग ते त्याला म्हणतात द्रव्यमन. ते द्रव्यमन, त्याला सुद्धा द्रव्यमन म्हणतात. आणि आत्मप्रदेशामध्ये हलनचलन ते असती द्रव्ययोग आहे. चला आता समोर जायचंय. आपण संवर, निर्जरा, बंध या सगळ्यांची चर्चा केली होती. बंध, संवर, निर्जरा या सगळ्या गोष्टी समजल्या तुम्हाला की नाही समजल्या? संवर कशाने होतो? संवर कशाने होणार? संवर होण्याचं कारण काय? कशाने होतो संवर? संवरचं कारण काय? कर्माचे येणे थांबणे म्हणजे असं. नाही, त्याला संवर म्हणतात. त्याचे कारण काय? असं काय काम करायचं आपण तर संवर होणार? शम दम तेजो कर्मन आवे. कशाने येत नाहीत कर्म? बोले शम केल्याने आणि दम केल्याने. आणि शम दमचा अर्थ काय होता? बोले इंद्रियांना थांबवणे आणि कषायांना थांबवणे. जर कषाय आपण करणं थांबवलं
पंचेंद्रिय विषय भोगांमध्ये प्रवृत्ती जास्त जोरात केली नाही, ती एकदम स्टॉप केली, तर कर्म येणं थांबतात. कर्म येत का होते ती पहिली गोष्ट क्लिअर असेल तर कसे कर्म थांबवायचे कसे ते पण क्लिअर होणार. कर्म काय येत होते, कर्म येण्यामागे कारण काय होतं, कर्म का बंद होत होतं आपल्याला, अजून सुद्धा आश्रव बंद कंटिन्यू चालू आहे, त्याचं काय कारण होतं, ते कारण जर आपल्याला क्लिअर असेल तर समोरचं कारण सुद्धा क्लिअर होणार. काय सांगितलं, काय होतं त्याचं कारण, मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय आणि योग, या 5 गोष्टी आश्रवाचे कारण आहेत. या 5 गोष्टी जर आपल्यामध्ये असतील तर कंटिन्यू आश्रव आपल्याला होणार. आश्रव म्हणजे कर्म येणार, मिथ्यात्वामुळे, उलटी मान्यतामुळे, कषाय केल्यामुळे, अविरतीमुळे, प्रमाद केल्यामुळे. या सगळ्या गोष्टी जर असतील आपल्यामध्ये, पंचेंद्रिय विषय भोगांमध्ये भोग भोगले तर, आणि योग तर आपण समजलं आता, थोडस जरी हल्लं डुललं तरी कर्म बनतात. समजतंय, कंपन तर होणारच ना, परिस्पंदन तर होणारच, आणि कंपन झालं म्हणजे समजून घ्यायचं कर्माचा बंद झाला. मुनिराज सुद्धा एका जागेवर शांत उभे असतात, शांत उभे असतात म्हणजे कंपन सुद्धा होत नाही. बाहेरून खाल्लं ना तरी त्यांना फरक पडत नाही, खाऊ दे म्हणतात. परंतु जर आत्मप्रदेश हल्ले, जर योग त्यांचा जागा झाला तर परत कर्म येतील. बाहेरचं शरीर खाल्लं काही फरक पडत नाही. समजते, त्यांना या सगळ्या गोष्टी क्लिअर असतात आणि म्हणून ते फक्त आपल्यामध्ये मस्त असतात. त्यांना कर्म बंधत नाहीत, कर्माची निर्जरा होते, हळूहळू निर्जरा होते, आणि एक दिवस असा येतो की पूर्ण कर्ममुक्त होऊन जातात. समजलं, तर ही निर्जरेचं कारण सुद्धा बघितलं आपण. आणि संवर कशाने होतो की शम दम तेजो कर्म न आवे, की शम आणि दम केल्यानंतर कर्म येत नाहीत. समजलं, इंद्रिय विषय भोगांमध्ये प्रवृत्ती केली नाही, कषाय केले नाहीत, राग द्वेषादी विकारी परिणाम आपले परिणाम बिघडू दिले नाहीत, विकार आपल्या मनामध्ये उत्पन्न होऊ दिले नाहीत, आपलं स्वाभाविक परिणामन आपण केलं, विभावरूप परिणामन नाही केला तर कर्म आपोआप येणं स्टॉप होतात. समजलं, हे तर गोष्टी नाही केल्या आपण. काय नाही केलं, इंद्रिय विषय भोगांमध्ये प्रवृत्ती नाही केली, राग द्वेषादी विकारी परिणाम नाही केले, मग केलं काय आपण, बोले बस आत्मध्यान केलं तरच कर्म येणं थांबतात, कर्म येणं स्टॉप होतात. ठीक आहे, आता समोर जायचंय. निर्जरा तत्व सुद्धा बघितलं होतं. निर्जरा कशाने होते, निर्जरा म्हणजे पहिले बंधलेले कर्म, त्या कर्मांचं थोडं थोडं फिरणं, थोडे थोडे करून ते बाहेर येणे. कशाने होते निर्जरा, तप बल ते विधी झरण निर्जरा, ताही सदा आचर्ये. तपच्या बलाने, तपाने निर्जरा होते, तपसा निर्जरा. आणि तप कशास म्हणतात, बोले इच्छा निरोधस तप, इच्छांना थांबवणे, इच्छांना रोखणे, आपल्या मनामध्ये इच्छांची उत्पत्तीच नाही होणे, पूर्ती करणे, पूर्ती नाही करणे तिथं लांबची गोष्ट, आपण पूर्ती करण्यामध्ये लागलेलो असतो. बोले इच्छा उत्पन्नच नाही होणे, इच्छा उत्पन्नच नाही होऊ देणे, तसं जर काम झालं तर त्यांनी निर्जरा होत असते. असली निर्जरा तर तेव्हाच होत असते. समजलं, आता समोर जायचंय. आता मोक्ष तत्वाचं स्वरूप आपल्याला बघायचंय. त्या अगोदर याच्यामध्ये वाचू आपण. बघा, बंध तत्वाचं स्वरूप आपलं राहिलं होतं, आश्रवचं आपण स्वरूप बघितलं होतं. पेज नंबर 70 काढायचं, 70 नंबर पेज काढायचंय. 70 नंबर पेज वरती बंध तत्व काय आहे, बंध तत्व बघा, लिहिलं स्वरूप काय लिहिलं याच्यामध्ये, आत्म्याचा उपयोग रागादी परिणामांशी एकरूप तन्मय होणे म्हणजे भाव बंध होय. आता थोडस याच्यामध्ये डिफिकल्ट होणार. ठीक आहे, आता जर हे थोडस उपयोग शांत करून आपल्याला बघायचंय तर सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. काय लिहिलं, आत्म्याचा उपयोग रागादी परिणामांशी एकरूप तन्मय होणे म्हणजे भावयोग होय, भाव बंद होय. एक समोर, हाच जीव बंद होय. नूतन कर्मांचा पूर्वबद्ध कर्म परमाणूंशी स्निग्धता रुक्षतेमुळे होणारा बंध हा अजीब बंद होय. आता राहू दे, हे थोडं हार्ड होईल, हे सगळं समजावत बसायचं म्हणजे थोडी
डोक्याच्या वरून जाईल, तुम्हाला झोप यायला लागेल. ठीक आहे, तर आपण समोर जाऊ, थोडं शॉर्ट मध्ये समजून घेऊ. आणि अजून सेकंड वेळेस ज्या वेळेस आपण थोडस अजून जरा परिपक्व होऊ ना, त्यावेळेस ह्या गोष्टी शिकू. ठीक आहे, आता मेन पॉइंट याच्यामध्ये आपल्याला बघायचे. बघा खाली, आता याच्यामध्ये स्थितीबंध, प्रदेशबंध, अनुभाग बंध हे सगळे बंध दिले. आता एक एक समजत बसलं तर 1 घंटा याच्यातच निघून जाईल. अनुभाग बंध कशास म्हणतात, स्थितीबंध कशास म्हणतात, हे बंधाचे 4 भेद आपण सांगितले होते ना. कर्म येतात तर 4 गोष्टी आपल्या सोबत घेऊन येत असतात. ते सगळे पॉइंट याच्यामध्ये सांगितले. फक्त बंध काय आहे एवढं समजलं तुम्हाला. बंध म्हणजे काय, कर्माचे येणे आणि कर्माचे येऊन स्टॉप होणे, त्याला म्हणतात बंध तत्व. ठीक आहे, दुसरा पॉइंट संवर्तत्व. ज्याप्रमाणे नौका फुटली असल्यास ती बुडू नये म्हणून प्रथम छिद्र बंद करावे लागते. नावेला छिद्र पडलेले, तर मग आता पाणी येते आतमध्ये, तर ते बुडू नये म्हणून काय करावं लागतं की नावेचं छिद्र पहिले बंद करावं लागतं. ठीक आहे, त्याचप्रमाणे संसार सागरात बुडू नये, संसारामध्ये बुडू नये यासाठी काय करावं, कर्म येण्याचे द्वार प्रथम बंद करावे लागते. कशाचे द्वार बंद करावे लागते, कर्म येण्याचे द्वार प्रथम बंद करावे लागते. बाकी काही बंद करायचं नाहीये, बाकी काही सोडायचं नाहीये, बाकी काही धरायचं नाहीये. कर्म ज्या कारणाने येतात ते कारण बंद करायचे, ते काम बंद करायचे. ठीक आहे, समोर बघा, समोर काय लिहिलं, राग द्वेषादी विकारांनी कर्म येते. राग द्वेष आदी विकारांनी कर्म येतात. कर्म येतात कशामुळे, कारण आपण बघितलं, कारण काय की राग द्वेषादी विकारांमुळे, विकारी परिणामांमुळे कर्म बंद होत असतो. समोर, म्हणून रागादी विकारांचा अभाव, आत्मतत्वामध्ये रुची वगैरे हे भाव संवर्तत्व आहे. काय सांगितलं, संवर्तत्व कशास म्हणतात, रागादी विकारांचा अभाव. हे तर निगेटिव्ह पॉइंट झाला. रागादी विकारांचा अभाव म्हणजे राग द्वेष करण्यामध्ये आपण मन नाही लावलं, कोणाला आपलं समजल्यामध्ये नाही. राग म्हणजे काय, इथून सगळी सुरुवात होते. राग म्हणजे आपलं समजणं, राग म्हणजे ममत्व, राग म्हणजे मोह. जसं आपण दुसऱ्याला आपलं समजतो, मग ते शरीर असो की बाकी काही असो, बाकी सगळे पदार्थ असो, तर पहिले त्यांना आपण आपलं समजलं, म्हणून सगळे विकार आपल्यामध्ये उत्पन्न होतात. ठीक आहे, तर काय लिहिले, सगळ्यात पहिला पॉइंट, संवर कशाने होणार की रागादी विकारांचा अभाव, आत्मतत्वामध्ये रुची. 2 पॉइंट झाले, एक आहे निगेटिव्ह, एक आहे पॉझिटिव्ह. रागादी विकारांचा अभाव, आता हे तर आपण अभाव केला म्हणजे आपला उपयोग तिकडे लागलेला नाही. सध्या आपण ते काम करत नाहीये, राग करत नाहीये, द्वेष करत नाहीये, मान करत नाही, मायाचारी करत नाही, हे सगळे काम करत नाहीये. मग काय करतो आपण, करणार काय की आत्मतत्वामध्ये रुची. हे मेन पॉइंट आहे. पहिले काय होणार, आत्मतत्वामध्ये रुची होणार की राग द्वेषांचा अभाव होणार. राग द्वेषाचा अभाव झाल्यावरच मग होणार ना. असं होणार, पहिले राग द्वेषाचा अभाव व्हायला पाहिजे, तेव्हाच मग आपण बाकीचं म्हणजे आत्म्यामध्ये लीन राहू शकतो. बोला. पहिले आत्मतत्वामध्ये रुची लागेल, मग आत्मतत्वामध्ये लीन राहिल्यावर बाहेरच्या गोष्टींवर लक्ष नाही जाणार. व्हेरी गुड, समजलं. आता रागद्वेष का उत्पन्न होत आहेत, का उत्पन्न होतात रागद्वेष, बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष देतो, एकाला चांगलं समजतो, एकाला वाईट समजतो. चांगले वाईट तर गोष्टी नसतातच, बाहेरचे पर पदार्थ चांगले आहेत की वाईट आहेत, की चांगले वाईट तर पर पदार्थ नाहीच आहेत. एकही गोष्ट चांगलीही नाहीये आणि एकही गोष्ट वाईटही नाहीये, ही गोष्ट तर आपण क्लिअर केलेली आहे, समजते. परंतु आपण आपल्या तत्वाकडे लक्ष न देता बाहेर लक्ष देतो, आणि मग काय करतो, बाहेर लक्ष गेलं तर एक गोष्ट आपल्याला चांगली दिसते, दुसरी गोष्ट वाईट दिसते. जी चांगली दिसते त्याच्याप्रती अट्रॅक्ट होतो, तिला प्राप्त करण्याची आपल्याकडे लालसा होते. ठीक आहे, आणि जी वाईट दिसते तिला दूर करण्याचा आपल्यामध्ये विचार येतो, भावना होते, तिला दूर करण्याची इच्छा होते. समजलं. तर का हे झालं उत्पन्न, राग द्वेषादी विकार का उत्पन्न झाले, कारण की पर पदार्थांमध्ये आपला उपयोग गेला म्हणून.
समजलं? आता इथे काय सांगत आहेत, बोले ते उपयोग जे बाहेर गेला ना, पहिले तो उपयोग आत्मतत्वामध्ये लावायचा, पहिले आपल्या स्वरूपाकडे लावायचा. आणि ज्याला आपलं स्वरूप समजलं, ज्याचा उपयोग तिकडे गेला, बोले रागद्वेष आपोआप बंद. कारण की रागद्वेष आतमध्ये आहेत का? म्हणजे आतमध्ये तर नाही आहेत. आतमध्ये बघितल्यानंतर रागद्वेष होणार आहेत का? बोले रागद्वेष होणारच नाही. का? कारण की आतमध्ये अशी कोणतीच गोष्ट नाहीये की ज्याने आपल्याला रागद्वेष उत्पन्न होतील. समजलं? तिथे गेल्यानंतर तर मग कर्म तर आपोआप पळून जातील. जर आपली आपली जी परिस्थिती आहे त्यानुसार म्हणले मी की पहिला आपण राग द्वेष नाही. आपली परिस्थिती असो की कोणाची परिस्थिती असो, आपली सुद्धा सेम आहे, मुनिराजांची सुद्धा सेम आहे. ते बाहेरचं पहिले सोडत नाहीत. पहिले ज्यांना रुची लागते, ज्यांना पहिले आवड लागते, ज्यांना पहिले रुची लागते, त्यांच्याच बाहेरच्या सगळ्या गोष्टी सुटतात. त्यांच्याच बाहेरचे राग द्वेष आधी कमी होतात. का? कारण की त्यांना तिकडून मन हटलं आणि काहीतरी वेगळी गोष्ट मिळाली, काहीतरी अशी गोष्ट मिळाली की त्यांना ती आवडू लागली, त्यांना ती चांगली वाटली, म्हणून ते तिकडे गेले. आता इकडे काय येत नाहीत, आता हे का काम करत नाहीत, आता हे का काम करत नाहीत, कारण की आता तिकडे त्यांचं मन लागत नाही, तिकडे ते राहू असं वाटत नाही. आता त्यांना काहीतरी असा पदार्थ भेटला, काहीतरी अशी गोष्ट भेटली की ज्याच्यामुळे त्यांचं मन तिकडून हरवलं, तिकडून ते गायब झालं आणि इकडे लागलं. समजलं? म्हणजे मग आपोआप नॅचरली ते आपल्याला पण सुटतंय. आपोआप सुटणार. ते सोडण्यासाठी काय करावं लागत नाही, फक्त रुची बदलवायची आहे. आता जी रुची पंचेंद्रिय विषय भोग भोगण्यामध्ये लागलेली आहे, आता जी आपली आवड विषय भोग भोगण्यामध्ये लागलेली आहे, आता जी आपली आवड कषाय करण्यामध्ये लागलेली आहे, कंटिन्यू राग द्वेष क्रोध मान माया लोभ हे कषाय करण्यामध्ये लागलेली आहे, बोले ती रुची फक्त बदलायची आणि कुठे लावायची आहे, बोले आपलं स्वरूप बघायचंय, मी कोण आहे ते बघायचंय, माझं काय स्वरूप आहे ते बघायचंय. आता आपली रुची एवढ्या दिवस बाहेर लागलेली होती, आता स्वाध्याय करण्यामध्ये लागली तर किती बदल झाला. आणि बाहेर लागली होती त्यावेळेस काय फरक होता, त्यावेळेस आपण बाहेर फिरायला जायचो किंवा बाहेरचेच काम करत राहायचो, त्यावेळेस आपल्याला काही सूद नव्हती, काहीही भान नव्हतं. आणि जशी आपली रुची आता जिनवानीकडे लागली तशी थोड्या गोष्टी सुधरू लागल्या, थोडा बदल आपल्यामध्ये येऊ लागला की नाही. काय बदललं? फक्त रुची बदलली, फक्त आवड बदलली. तसंच सेम टू सेम इथे कुणाची लावायची रुची? सम्यक दर्शनसाठी, संवर तत्वासाठी, संवर प्रगट करण्यासाठी, कर्मांचा अभाव करण्यासाठी. बोले राग द्वेष कशाय तर करायचे नाही आणि आत्मरुची लावायची. सोबत पॉइंट काय लिहिला? रागादी विकारांचा अभाव आणि आत्मतत्वामध्ये रुची वगैरे हे भाव संवर तत्व आहे. रागादी कषायांचा अभाव असणे यास शम म्हणतात. रागादी कषायांचा अभाव असणे याला शम म्हणतात. आणि दम कशास म्हणतात? बोले इंद्रियांच्या विषय प्रवृत्तीला रोखणे. इंद्रियांच्या विषय प्रवृत्तीला आपण थांबवलं, इंद्रिय विषय भोगण्यामध्ये आपलं कंटिन्यू मन लागत नाही. आता मुनिराजांना बघा तुम्ही, एकतरी इंद्रियांचा विषय भोगतात का? व्रती श्रावक सुद्धा आता हळूहळू त्याच मार्गावर लागलेले आहेत. तुम्ही भोजन नाही दिलं चालेल, काही हरकत नाही, गरमीत बसायला तयार आहेत, फॅन लावायची गरज नाही, लाईट लावणार नाहीत, पाणी सुद्धा जेवढं युज करायचं तेवढंच युज करणार. हे बदल का झाले? काय झाले? करू शकतात ना ते सुद्धा. मुनिराज सुद्धा काय करायचे, जंगलमध्ये राहायची, घरात राहून होत नाही का? काय करायचं? रुची बदलली त्यांनी. रुची बदलली. काय बदललं? पहिली गोष्ट तर आवड बदलली. आपली सुद्धा बघतो ना आपण, आवड येते, पुण्यामध्ये येत असतात सारखी मुलं, येत असतात ना शिकायला. काय येतात? शिकायला येतात मुलं. मग ते मेसचं खाणं, ते रूम करून राहणं, कसं राहतात? मग ते चांगलं असो किंवा वाईट असो, काही असो, ते सहन करतात. का? कारण की ते मेन लक्ष नाही. मेन लक्ष काय त्यांचं? स्टडी करायची आणि स्टडी करून काय काय हासिल करायचंय? ती जी गोष्ट हासिल करायला आलेत ना, ती जी एक्झाम क्रॅक करायला आलेत, ती एक्झाम क्रॅक करायची, बस. हे मेन लक्ष आहे. मेन लक्ष काय आहे? ते लक्ष आहे. हे मग बाकीचं दिसतं का त्यांना काही? मग खायला कुठे, काय खातायत, काय पितायत, काही दिसणार नाही. मग कसं असो, समजते? तसंच का? कारण की त्यांचं लक्ष बदललं, त्यांची रुची बदलली. तसंच सेम टू सेम
आपली सुद्धा रुची बदलली तर मोक्ष मार्गामध्ये सुद्धा सेम आहे. कोणाची रुची लावायची ते फक्त भगवानची पण नाही, भगवानची लागली तर पुण्यबंध, आणि स्वतःची रुची लागली, स्वतःची आवड लागली तर काय होणार, तर संवर तत्व प्रगट होणार, तर कर्मांचा अभाव होणार, कर्म येणे थांबतात. ठीक आहे. विषय प्रवृत्तीला रोखणे यास दम म्हणतात. या शम व दमामुळे नूतन कर्मांचे न येणे याला काय म्हणणार, द्रव्य संवर म्हणतात. कर्माचे न येणे यास द्रव्य संवर म्हणतात. आता समोर निर्जरा तत्व बघा. समोर खाली बघा काय लिहिलं अजून. संवर व निर्जरेला सुरुवात सम्यक दर्शनाच्या उत्पत्तीपासून होते. संवर आणि निर्जरा केव्हापासून स्टार्ट होणार, संवर निर्जराला सुरुवात केव्हापासून होणार, की ज्यावेळेस सम्यक दर्शन होईल त्यावेळेस. आपल्याला होतंय का, आपल्याला संवर होतंय की निर्जरा होतंय, बोले काही सुद्धा होत नाहीये, कंटिन्यू आश्रव बंद चालू. समजते, कंटिन्यू आश्रव बंद चालू. सुरुवात केव्हा होणार, सुरुवात होणार ज्यावेळेस सम्यक दर्शन होईल त्यावेळेस. सम्यक दर्शन झालं म्हणजे दर्शन मोहनीय कर्म गेला, दर्शन मोहनीय कर्माचा अभाव झाला, ते निघून गेला. थोडेसे जरी निघून गेले ना तरी निर्जरा झाली, आणि त्या टाईपचे कर्म येणे बंद झाले, त्या टाईपचे कर्म येणे बंद झाले, आणि थोडीशी शुद्धता आतमध्ये प्रगट झाली. आता थोडासा उपयोग सूक्ष्म करायचा, इकडे त्याच्या लक्ष द्यायचं नाही. समजते तरच समजणार आहे, नाहीतर आता थोडासा हार्ड विषय चालू झालेला आहे. ठीक आहे, हार्ड म्हणजे काही हार्ड नाहीये, फक्त जो उपयोग स्थिर करून ऐकेल त्याला सगळ्या गोष्टी समजतात. ठीक आहे. खाली काय लिहिलं, संवर निर्जरा केव्हा होते, की बोले संवर निर्जरेला सुरुवात सम्यक दर्शनाच्या उत्पत्तीपासून होते. प्रत्येक समयी जीवास कर्माची निर्जरा संवराशिवाय सुरूच असते. काय लिहिलं, प्रत्येक समयी जीवास कर्माची निर्जरा संवराशिवाय सुरूच असते. तिचा मोक्ष मार्गामध्ये उपयोग नाही. कषाय विरहित शुद्ध निश्चय रत्नांत्रयाचे परिणाम हेच संवराला साक्षात कारण आहे. त्यावेळी भूमिकेनुसार असणारा व्रतादी व्यवहार हा शुभोपयोग रूप मंद कषाय रूप आहे. वस्तुतः तो शुभ बंधास कारण आहे, संवर निर्जरेला नाही. त्यास शुभाश्रम म्हणून त्याचे तत्वार सूत्राच्या 7व्या अध्यायात निरूपण केले आहे. काय लिहिलं, काय समजलं बघा. आता निर्जरा तत्वाचे 2 भेद सांगितले, आणि संवर, संवर समजलं तुम्हाला, संवर कशास म्हणतात, या 2 गोष्टी समजल्या. संवर कशाने होतो आणि आश्रव कशाने होतो या गोष्टी समजल्या. संवर करायचे तर काय करायचं, आश्रवाला थांबवायचे तर काय करायचं. ठीक आहे, एकच गोष्ट आहे. आता निर्जरा तत्व काय आहे हे आपल्याला समोर बघायचं. आता हे सोडून दे, हे आताच नका बघू, कारण की हे जर बघत बसलो तर अजून डोकं खराब होईल. समोर जाऊ, आता थोडं नंतर वाचू आपण याला, आताच नाही वाचायचं, थोडं नंतर वाचू. फक्त ओके. एकच पॉइंट, ही लाईन, प्रत्येक समयी जीवास कर्माची निर्जरा संवराशिवाय सुरू होते. सुरूच असते. आणि आपली सुद्धा संवर झाल्याशिवाय निर्जरा संवराशिवाय नाही, संवराशिवाय निर्जरा आपली सुद्धा सुरू आहे. प्रत्येक जीवास लिहिलं नाही तर, प्रत्येक समयी जीवास, जीवास म्हणजे सगळे जीव आहेत, निर्जरा का? सगळे जीवाची. हा राईट, सकाम निर्जरा आणि अकाम निर्जरा. अविपाक सविपाक आपण बघितलं ना, बघितलं. हा, पहिली हे, मग ते सेम टू सेम आपल्याला लावायचं. ठीक आहे, सविपाक आणि अविपाक निर्जरा जी असते ती आपल्याला समजायची. मी त्यासाठीच आतमध्ये गेलो नाही, नाहीतर आता परत ह्या गोष्टी समजाव्या लागतात. ठीक, समजलं. आणि हे सगळ्या जीवांची चालू आहे. आपल्या आपल्या टाइमावरती उदय येतो, कर्म निघून जातात. समजलं, ते झालं. आता समोर बघा, निर्जरा तत्व कशास म्हणतात. स्वभाव सन्मुख, एक एक पॉइंट कडे लक्ष द्यायचं, एका एका अक्षराकडे लक्ष द्यायचं. स्वभाव सन्मुख, सम्यक दर्शन ज्ञान चारित्राच्या प्रवृत्तीपूर्वक, सम्यक दर्शन ज्ञान चारित्राच्या प्रवृत्तीपूर्वक शुभाशुभ इच्छेचा निरोध करणे, शुभाशुभ इच्छेचा निरोध करणे यास तप म्हणतात. तप कशास म्हटलं,
पहिला पॉइंट तर काय सांगितला, पहिला पॉइंट सांगितला पॉझिटिव्ह, सेकंड पॉइंट सांगितला निगेटिव्ह. शुभाशुभ इच्छेचा निरोध करणे हे झाला निगेटिव्ह पॉइंट. इच्छा उत्पन्न नाही होऊ देणे, इच्छांचा अभाव, शुभ असो किंवा अशुभ असो, पूजन करण्याची इच्छा शुभ इच्छा आहे, आहार देण्याची इच्छा शुभ इच्छा आहे, समजलं, शुद्ध भोजन करण्याची इच्छा शुभ इच्छा आहे, अभिषेक करण्याची इच्छा शुभ इच्छा आहे, स्वाध्याय करण्याची इच्छा शुभ इच्छा आहे, समजते, हे शुभ इच्छा आहे. आणि अशुभ इच्छा, झोपण्याची इच्छा, खाण्याची इच्छा, मौज मस्ती करण्याची इच्छा, पैसे कमवण्याची इच्छा, हे जे इच्छा आहेत ना त्या सर्व अशुभ इच्छा आहेत. पिक्चर बघण्याची, हे सगळे जे इच्छा आहेत, बाहेरच्या ज्या इच्छा आहेत, पुढे ज्यांनी पाप होतो ते अशुभ इच्छा आहे. शुभ आणि अशुभ इच्छा समजल्या. आता दुसरा पॉइंट, शुभ अशुभ इच्छेचा निरोध करणे म्हणजे या दोन्ही प्रकारच्या इच्छा उत्पन्न नाही होऊ देणे. ठीक. आणि मग काय करणे आतमध्ये, आता इच्छाच उत्पन्न नाही झाल्या, शुभ काम पण नाही केलं, अशुभ काम पण नाही केलं, इच्छा उत्पन्न नाही झाली म्हणजे पुण्य पापरूप काम नाही झालं. मग काम काय झालं, बोले स्वभाव सन्मुख, स्वभाव सन्मुख, दर्शन ज्ञान चारित्राच्या प्रवृत्तीपूर्वक. ही पूर्वक हे पॉइंट नीट लक्षात ठेवायचं आहे. आतमध्ये काय चालू आहे की स्वभाव सन्मुख झालेलो आहेत आपण, सम्यक दर्शन झालेले, सम्यक ज्ञान झालेले, सम्यक चारित्र्याची उत्पत्ती झालेली आहे, आतमध्ये रुची लागलेली आत्म्याची, आणि बस त्याच्याशिवाय दुसरं कुठलंही आपल्याला काही दिसत नाहीये. समजलं. त्याला काय बोलणार, यास तप म्हणतात. तप समजलं की नाही समजलं. आतमध्ये सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य रूप प्रवृत्ती, आतमध्ये आत्मदर्शन, सम्यक दर्शन म्हणजे काय, परद्रव्यंते भिन्न आत्मे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य, आपल्या आपची रुची, ज्ञान म्हणजे आपल्या स्वरूपाचं ज्ञान, आणि चारित्र्य म्हणजे आपल्या स्वरूपामध्ये लीनता. या तीन गोष्टी आतमध्ये चालू आहेत. या चालू आहेत म्हणजे बाहेरच्या शुभाशुभ इच्छा बंद आहेत. शुभाशुभ इच्छा बंद आहेत ना, बाहेरची कुठली इच्छा होते का, बाहेरचं कुठलं काम करतोय का, काम करत नाहीये म्हणजे इच्छा सुद्धा उत्पन्न होत नाही. आपलं पण तसं नसतं. आपण भले काम करत नाही पण इच्छा आतमध्ये असतात, इच्छा कंटिन्यू उत्पन्न होत असतात. पण मुनिराजांचं तसं नाहीये. काय होते, बाहेर ते काम करत सुद्धा नाहीये, असे बसलेले आहेत. म्हणजे आपण असं बसलो तर 100 काम डोक्यात फिरतात, मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला हे राहिले, मला ते राहिले. त्यांच्या याच्यामध्ये आहे का असं, त्यांच्या याच्यामध्ये नाही. आतमध्ये काय करत आहेत ते, दिनरात आत्मा का चिंतन, काय करत आहेत, मृत संभाषण में वही कथन, आणि निर्वस्त्र दिगंबर काया से भी प्रगट हो रहा अंतर्मन. बस आतमध्ये सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य जे प्रगट आहे त्याच्यामध्ये लीन आहे. आणि बाहेर कर्मांचा म्हणजे बाहेरच्या इच्छा सर्व बंद आहेत. इच्छा एक सुद्धा उत्पन्न होत नाहीये, इच्छांचा पूर्णपणे अभाव आहे. त्यास काय म्हणतात, त्यास म्हणतात तप. तप समजलं. त्याला काय बोलणार, तप म्हणतात. इच्छा निरोध तप, इच्छा निरोधच तप, हे आहे तप. आणि तप केल्याने काय होते, तपसा निर्जरा, तप केल्याने निर्जरा होते. फक्त इच्छा थांबवणं नाही, इच्छा आपोआप थांबतात. कशा थांबणार, ज्यावेळेस आतमध्ये रुची असेल त्या आपोआप थांबणार इच्छा. इच्छा थांबवण्यासाठी जबरदस्ती करायची नाही. ठीक आहे, त्यास म्हणतात तप. त्यामुळे पूर्वीचे कर्म उदयाला येऊन निघून जाते, म्हणून त्या इच्छा निरोध रूप परिणामास भाव निर्जरा म्हणतात. व कर्माचे एक देश निघून जाणे यास द्रव्य निर्जरा म्हणतात. समजलं की नाही समजलं, की थोडं हाय झालंय. बरं जाऊ द्या, सोडून द्या आता सगळं. ज्याला समजलं त्याने डोक्यात ठेवा. एकादेश म्हणलं तर काय, हा, एकादेश, एक देश, एक देश, हा, एक एक देश, देश. एक देश, एक कर्मांचं एक देश फिरणे. एक देश फिरणे म्हणजे थोडं थोडं फिरणे. आपण काल बघितलं होतं, सकल कर्म एक देश कर्म, एक देश निघून जाणे, कर्मांचे एक देश निघून जाणे. एक देश म्हणजे थोडे थोडे कर्मांचे निघून जाणे. एक भाग असं पण म्हणू शकतो ना, हा, एक भाग असं एक पण भाग म्हणजे थोडे कर्म निघून जाणे, एक देश कर्म निघून जाणे. ठीक आहे, आता शॉर्ट मध्ये सगळ्या गोष्टी सांगतो आतापर्यंत ज्या आपण बघितल्या.
काय सांगितलं याच्यामध्ये? शॉर्ट मध्ये लक्ष द्यायचं. आता इकडे नीट लक्ष द्यायचंय. आतापर्यंत भलेही सगळ्या झोप येत असेल पण लक्ष देऊन ऐकायचे. काय सांगितलं आता? 7 तत्वांचं स्वरूप आपण बघितलं. जीव, अजीव, आश्रव, बंध, संवर, निर्जरा, मोक्ष. हे 7 प्रयोजनभूत तत्व आहेत. जीवादी प्रयोजनभूत तत्व आणि सरदे तीन माही विपर्यय. जर या 7 तत्वांवरती विपरीत श्रद्धा असेल तर त्याला म्हणतात मिथ्या दर्शन. ते मिथ्या दर्शन आहे. आणि जर या 7 तत्वांवरती सम्यक श्रद्धा नसेल, श्रद्धा म्हणजे आपली मान्यता, जर आपलं मान्यता बरोबर असेल, जर सम्यक श्रद्धा नसेल, जर त्यांचं स्वरूप आपल्या डोक्यामध्ये एकदम क्लिअर असेल आणि ते जसे आहेत तसं आपण त्यांना जर मानत असू तर त्यास म्हणतात सम्यक दर्शन. ठीक आहे. व्यवहार सम्यक दर्शन. 7 तत्वांचं श्रद्धा व्यवहार सम्यक दर्शन मध्ये. आता दुसरा पॉइंट, त्याला श्रद्धान करण्यासाठी आपल्याला 7 तत्व काय आहेत हे माहित पाहिजे. 7 तत्वच माहित नाही, त्यांचं स्वरूपच माहित नाही तर आपण काही करू शकत नाही. तर पहिले जीव तत्वाचं स्वरूप सांगितलं. जीव कसा आहे, जीव कोण आहे, तर जीव तत्वाचे स्वरूप सांगत असताना 3 भेद करून सांगितले. आणि पॉइंट काय सांगितला, ज्यामध्ये ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य आहे तो जीव आहे. जो जाणतो, देखतो, ज्याच्यामध्ये सुख दुःखाचा अनुभव होत असतो तो जीव आहे. त्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर त्याचे 3 भेद केले, बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्मा. ते आता नका करू. ठीक आहे, ते आपण सगळे चर्चा झाली. सेकंड पॉइंट, दुसरा पॉइंट, अजीव तत्व काय आहे, तर अजीव तत्वाचं स्वरूप पण सांगितलं. चेतनता बिन सो अजीव है. ज्यामध्ये ज्ञान, दर्शन, सुख, वीर्य हे गुण नाहीयेत, ज्याला सुख दुःखाचा अनुभव होत नाही, ज्याच्यामध्ये जानना देखनापणा नाहीये, ज्याच्यामध्ये ज्ञान दर्शन नसतं, त्यास अजीव तत्व म्हणतात. तत्व म्हणतात. ठीक आहे, समजलं. आता दुसरा पॉइंट, बोले अजीवचे किती भेद आहेत? असे अजीव 5 प्रकारचे आहेत. पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल. हे सगळे पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश आणि काल हे 5 प्रकारचे भेद म्हणजे बाकीचे जीवाला सोडून बाकी सगळे अजीव. समजलं? जीव सोडून बाकी सगळे अजीव. 6 द्रव्य आहेत. 6 द्रव्यांना आपण 2 भागामध्ये विभाजित केलं तर कोणत्या 2 भागामध्ये विभाजित होणार? जीव आणि अजीव. जीव आणि अजीव. जीवकडे जीव आले सगळे आणि अजीव म्हटल्यानंतर ज्यामध्ये जीव नाहीये बोले असे सगळे अजीव मध्ये निघून गेले. समजलं? मग ते शरीर असो, पुद्गल असो, धर्म असो, अधर्म असो, सगळे अजीव आहेत. आता तिसरा पॉइंट, आता काय होणार समोर? आता आश्रव. आश्रवचा अर्थ काय होतो? आश्रव म्हणजे काय? की आश्रव म्हणजे कर्माचे येणे. आश्रव म्हणजे कर्माचे येणे. आता काय होतं, आपण कर्म बघितले होते, द्रव्य कर्म बघितले होते, नो कर्म बघितले होते, भाव कर्म सुद्धा बघितले होते. या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर आहेत सगळ्यांकडे की नाही? पुस्तकात नाही, वहीमध्ये नाही, या कुठे क्लिअर पाहिजेत? डोक्यामध्ये क्लिअर पाहिजेत. ठीक आहे. कर्म कुठे असतात? बोले पुद्गल परमाणू जे छोटे छोटे बघितले होते आपण, ते आपल्या आजूबाजूला ठसाठस भरलेले आहेत. पुद्गल परमाणू आपल्या आजूबाजूला ठसाठस भरलेले आहेत आणि त्या सर्व पुद्गल परमाणूंमध्ये कर्मरूप बनण्याची ताकद असते. ज्ञानावर्णीय, दर्शनावर्णीय रूप बनण्याची ताकद असते. ते कर्मरूप बनतात. ते कर्मरूप बनण्याची ताकद त्यांची आहे आणि त्यांना आपल्याकडे ओढून घेण्याची ताकद जीवाची. आपल्याकडे ओढून घेण्याची ताकद कोणाची आहे? ती जीवाची स्वतःची आहे. जसं चुंबक बघतो ना आपण, चुंबक. चुंबक काय करतो? हे चुंबक ठेवलेलं आहे इथं लोखंड आहे. तर चुंबकामध्ये कोणची ताकद आहे? की आपल्याकडे ओढून घेण्याची ताकद. आपल्याकडे ओढून घेण्याची ताकद आहे. आणि याच्यामध्ये कोणती ताकद आहे? याच्यामध्ये काय पॉवर आहे? लोखंडामध्ये ही पॉवर आहे की ते त्याला जाऊन चिटकेल. लोखंडामध्ये काय पॉवर आहे? लोखंडामध्ये अशी पॉवर असते की ते त्याला जाऊन चिटकेल. चिटकण्याची पॉवर, त्याच्याकडे जाण्याची पॉवर ती त्याची स्वतःची आहे. ठीक आहे. आणि ओढून घेण्याची पॉवर याची स्वतःची आहे. तसं सेम टू सेम जीवामध्ये काय पॉवर आहे? की जीवामध्ये भावयोग आहे. भावयोग आहे ना, म्हणजे कर्माला ओढून घेण्याची ताकद जीवाची स्वतःची आणि कर्मरूप बनण्याची ताकद या पुद्गल परमाणूंची स्वतःची आहे.
तर कर्म कशामुळे येतात आपल्याकडे, कर्मांचा बंध आपल्याला कशामुळे होत असतो, तर कारण काय काय सांगितले, तर आश्रव तत्वामध्ये कारण सांगितले. मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय आणि योग या सगळ्यांची चर्चा आपण मागच्या क्लासमध्ये केलेली. मिथ्यात्व म्हणजे आपली स्वतःची उलटी मान्यता, अविरती म्हणजे व्रत धारण न करणे, म्हणजे 5 पापरूप प्रवृत्ती करणे, 5 पाप करत राहणे, त्याला म्हणतात अविरती. प्रमाद म्हणजे प्रमाद 15 प्रकारचा असतो, या सगळ्या गोष्टी बघितल्या. 5 इंद्रिय विषय भोगांमध्ये प्रवृत्ती, 4 कषाय करणे, 4 विकथांमध्ये लागणे, निद्रा, स्नेह हे सगळं करणे, आत्मरुची नसणे, मेन पॉइंट, आत्मरुची नसणे त्यास प्रमाद म्हणतात. ठीक आहे. आणि या प्रमादामुळे सुद्धा कर्म आपल्याकडे ओढले जातात. समजलं. आणि योग सुद्धा बघितला आपण, योगामुळे सुद्धा कर्मांचा बंध आपल्याला होत असतो. तर कर्म बंधण्याचे कारण 5 सांगितले. आता प्रत्येक गतीचा कर्म बंध कसा होतो ते सुद्धा वेगवेगळे कारण आहेत. ज्ञानावर्णीयचे कारण वेगळे आहेत, दर्शनावर्णीयचे कारण वेगळे आहेत, या सगळ्यांचे कारण वेगवेगळे आहेत. कारण की आपले परिणामच खूप प्रकारचे असतात. आपले भाव एक टाईपचे आहेत का? 100 लोकांचे दिवसभरात अनंत प्रकारचे भाव होतात. वेगवेगळ्या प्रकारचे भाव कंटिन्यू चालू असतात. होतात की नाही? तर मग त्यामुळे कर्मबंध सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे होणार. समजलं. तर कर्माचे येणे, आपण आपल्यामध्ये असे परिणाम करतो, आपण आपल्या विभावरूप परिणमन करतो, ज्यामुळे कर्म आपल्याला बंधतात, कर्म येतात. तर कर्माचे येणे त्याला म्हणतात आश्रव तत्व. कशामुळे आले ते पण बघितलं. बंध काय आहे की बोले ते कर्माचे येऊन आपल्यामध्ये स्टॉप होणे, आपल्याला थांबणे, थोडा वेळ थांबतात ते, जोपर्यंत त्यांचा उदय येणार नाही. कर्माचा उदय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते आपल्यामध्ये स्टॉप होणार, त्याला म्हणतात बंध. आणि संवर कशास म्हणतात, बोले हे आश्रव आणि बंध जे तत्व आहेत ते काही कामाचे नाही. हे जर केले तर आपण गॅरंटेड दुखी होणार. आश्रव दुःखकार घनेरे, समोर सांगितलं होतं ना, येही आत्म को दुःख कारण. कोण आहे आत्म्याला दुःखाचं कारण? बोले कर्म. कोणते कर्म? बोले स्वतःचेच कर्म. कोणते? भाव कर्म, स्वतःच मिथ्यात्व, राग द्वेषादी विकारी परिणाम, हे स्वतःचेच कर्म हे आत्म्याला दुःखाचे कारण आहेत. हे काय आहेत? हे आपल्याला कारण आहेत. मग करायचं काय की त्या कर्मांना थांबवण्यासाठी संवर गरजेचं. त्या कर्मांना थांबवण्यासाठी संवर करणं गरजेचं आहे. तर मग कसं होणार संवर? की संवर होण्याची प्रक्रिया सांगितली. शम दम तेजो कर्म नावे, म्हणजे कर्माचे येणे स्टॉप होणे, कर्म येणे थांबणे, याला म्हणतात संवर तत्व. कसं थांबतं ते? असं काय काम करायचं आपण? असं काय काम करणार की ज्यांनी कर्म येणारच नाही? बोले असं आपण काम करत होतो ना की ज्यांनी कर्म येत होते, ते काम करणं बंद करायचं आणि त्याच्यापेक्षा वेगळं काम करायचं. काय वेगळं काम करणार मग? बोले शुभ अशुभ परिणाम नाही करायचे आणि शमदम करायचे. शमदम म्हणजे इंद्रिय विषय भोगांना थांबवणे आणि रागादी विषय कषाय रूप परिवर्तन करणे, कषायांना उत्पन्न न होऊ देणे. समजते? आता कंटिन्यू आपली परिणती कशामध्ये चालू आहे? विषय भोग भोगण्यामध्ये चालू आहे, क्रोध मान माया लोभ करण्यामध्ये चालू आहे, कषाय करण्यामध्ये चालू आहे. मग कर्म बंधणार की नाही? कर्म बंधणारच. 2 जीवांना समोर ठेवायचं. एक आहेत मुनिराज, एक आहेत आपण. मुनिराज काय करतात, आपण काय करतो? मुनिराज काय करतात? विषय भोगांमध्ये प्रवृत्ती आहे का? 5 इंद्रियांच्या विषयांना भोगण्यामध्ये लागलेले आहेत का? झोपण्यामध्ये, खाण्यामध्ये, पिण्यामध्ये जे काम आपण करतो ते करतात का ते? बोले करत नाहीत. बाहेरून दिखावा नाही, आतमधून सुद्धा त्यांची इच्छा सुद्धा होत नाही, त्यांच्या मनामध्ये भाव सुद्धा होत नाही, त्यांच्या मनामध्ये इच्छा सुद्धा उत्पन्न होणार नाही. समजते? तरच ते योग्य आहे. नाहीतर बाहेरून फक्त दिखावा असेल तर ते योग्य नाही. ठीक. आणि आपण बोले आपण पूर्णपणे मन वचन काया कुठे लागलेली आपली? विषय भोग भोगण्यामध्ये, राग द्वेष कषाय करण्यामध्ये. तर मग हे आपले काम जे आहे ते कर्मबंधाचे कारण आहे. ते कशाचे कारण आहेत?
कर्मबंधनाचे कारण आहेत. आणि ते काय करतात की आपण जे काम करतो ते करत नाहीत. मग काय करतात की ते काम करतात आत्मस्वरूपामध्ये लीनतात. बस सम्यक दर्शन ज्ञान चारित्र्य रूप परिणाम. आपण शुभ अशुभ परिणाम करतो, ते शुद्ध परिणाम करतात. मग त्यांना काय होणार की म्हणून त्यांना संवर आणि निर्जरा होते. काय होते? संवर आणि निर्जरा होते. आणि एक वेळ असा येतो की ते गॅरंटेड मोक्षाला जातात. समजलं? तर मग आता या 7 तत्वांपैकी कोणता तत्व पकडायचा, कोणता तत्व सोडून द्यायचा, कोणता तत्व कामाचा आहे, कोणता तत्व कामाचा आहे? बघा, आता आपण तर आहोत जीव, ठीक आहे? जीव आहोत आपण तत्व, आपण आहोत जीव आणि आपलं अट्रॅक्शन असतं अजीवाप्रती. काय करतो आपण? आपण जास्तीत जास्त अट्रॅक्ट कुठे होतो? अजीवाकडे अट्रॅक्ट होतो, उद्गलांकडे अट्रॅक्ट होतो, ठीक आहे? आणि त्यांना आपण आपलं समजून बसतो आणि त्यांना आपलं समजतो, म्हणून आपल्यामध्ये राग द्वेष विकारी परिणाम उत्पन्न होतात. त्यामुळे होतो आश्रव. आपलं अट्रॅक्शन कुठे आहे? माझं अट्रॅक्शन आता सध्या आहे माझ्या मोबाईलकडे. म्हणजे माझा उपयोग पण खराब, त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी दिसल्या तर मी खुश, वाईट गोष्टी दिसल्या मी परत दुखी. म्हणजे राग द्वेष चालू झाले. समजलं? अट्रॅक्शन कुठे झालं? आपला उपयोग कुठे गेला? दुसऱ्या वस्तूंकडे. तिकडे गेल्यामुळे राग द्वेषांची उत्पत्ती झाली. राग द्वेषांची उत्पत्ती म्हणजे भाव आश्रव. कर्म आले, कर्म आले, कर्माचा बंध झाला. कर्म आले म्हणजे थोड्या वेळ थांबणार आणि मग थोड्या वेळानंतर त्यांचा टाइम आला की ते उदयमध्ये सुद्धा येणार. त्यांचा उदय सुद्धा येणार. उदय आला की ते आपल्याला दुखी करणार. जसे आपण कर्म बांधलेले आहेत त्यांचा उदय येणार आणि त्यांचा उदय आला की ते आपल्याला दुखी सुद्धा करणार. सुखी दुखी करण्याची पावर त्यांच्यामध्ये आहे, ठीक आहे? ते आपले ते ताकद घेऊन स्वतःमध्ये आलेले आहेत. मग ती आपल्याला सुखी दुखी सुद्धा करणार. समजलं? परत मग आता आपल्याला हे चक्र थांबवायचंय. काय करणार की बोले संवर करायचं. संवर करण्यासाठी काय करायचं? संवर करण्यासाठी जे अट्रॅक्शन आपलं बाहेर चाललं होतं ना, जे उपयोग आपला बाहेर चालला होता, समजते? रागद्वेष का उत्पन्न होतात? उपयोग बाहेर जातो म्हणून. आपण बाहेर उपयोग फिरवतो म्हणून रागद्वेष उत्पन्न होतात, क्रोध मान माया लोभ उत्पन्न होतात. परंतु आता हा उपयोग आपला बाहेर न जाता आतमध्ये गेला, ठीक आहे? आतमध्ये गेला म्हणजे माझ्या स्वरूपाकडे गेला. मी माझ्या घरातच राहिलो तर आपण शांत असतो. दुसऱ्याच्या घरात गेलो तर कंटिन्यू आकुलता व्याकुलता चालू असते. अरे तिथे आपण राहू शकतो, एकदम कम्फर्टेबल फील करतो का? नाही करत का? दुसऱ्याच आपल्या घरात जसं राहतो तसं दुसऱ्याच घरात राहू शकतो का? नाही. नाही राहू शकत. साधी सिंपलची गोष्ट आहे. तसंच सेम टू सेम ही वस्तू स्वरूप आहे. हे भगवाननी सांगितलेला मार्ग आहे. काय सांगितलं की जर आपण दुसऱ्याच्या घरामध्ये बघितलं तर तुम्हाला रागद्वेष होणार. माईक बंद करा. कंटिन्यू क्रोध मान माया लोभ होणार. या सगळ्या गोष्टी आपल्यामध्ये चालणार. परंतु जर आपण आपल्याकडे बघितलं, जर आपण आपल्यामध्ये बघितलं, जर आपण आपलं स्वरूप बघितलं तर आतमध्ये शांती उत्पन्न होणार. पाण्याच्या वरती बघा तुम्ही, पाण्याच्या वरती सारखे तरंगे चालू असतात आणि समुद्रात एकदम खाली जा, खाली गेल्यानंतर काय असतं? एकदम शांत पाणी असतं की नाही? तसंच सेम टू सेम हे जे उपयोग आपला आहे ना, तो उपयोग खूप पॉवरफुल आहे. ती आपली रुची खूप पॉवरफुल आहे. जर ती रुची बाहेर असेल तर कर्म बंधणार, ते कर्म बंधणार कारण बनणार. आणि जर ती रुची आतमध्ये लागली तर संवर होणार. आणि जर ती रुची कंटिन्यू आतमध्ये राहिली तर निर्जरा सुद्धा निघणार, कर्म सुद्धा बाहेर पळून जाणार. आता आपण त्यांना भावच देणार नाही आणि मग मोक्षाची प्राप्ती होणार. आणि मोक्ष तत्वाचं स्वरूप आता आपल्याला इथे सांगणार, ठीक आहे? तर मग करायचं काय? समजलं? संवर, निर्जरा आणि मोक्ष हे उपादेय तत्व आहे. हे करण्यायोग्य काम आहे. आश्रव बंद करण्यायोग्य आहे का? आश्रव बंद करण्यायोग्य तत्व नाहीये, ते हेय तत्व आहेत. हेय म्हणजे सोडण्यायोग्य.
ताते इनको तजिये, 2 वेळा सांगितलं मागे. दुसऱ्या ढालमध्ये सुद्धा सांगितलं आणि या ढालमध्ये सुद्धा आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की इनको तजिये, हे सोडून द्या, हे सोडून द्या, यानेच तुम्ही दुखी आहेत, बाकी दुसरं काहीही नाही. समजलं? तर मग आश्रव आणि बंध तत्वाचं श्रद्धान कसं करायचं? श्रद्धान करणं म्हणजे त्यांना कसं समजायचं की अरे मग ते शुभ असो किंवा अशुभ असो, ते दोन्ही गोष्टी सोडण्यायोग्यच आहेत, हे पकडण्यायोग्य नाहीयेत, हे धरून ठेवण्यायोग्य नाहीयेत, हे काम करण्यायोग्य नाहीये. जोपर्यंत असं समजणार नाही तोपर्यंत ते काम सुटणार नाही. समजलं? आता समोर जायचं. आता मोक्ष तत्वाचं स्वरूप समोरच्या छंदामध्ये आपल्याला सांगणार आहे. ठीक आहे? आता मी हे वाचत नाही, नाहीतर मग खूप हार्ड आहे थोडं. ठीक आहे? त्यासाठी आपण नाही वाचणार. समोर जाऊन सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील आणि नेक्स्ट परत एकदा आपण करू, त्यावेळेस सगळ्या गोष्टी क्लिअर करू. ठीक आहे? आता मोक्ष तत्व व व्यवहार सम्यक्त्वाचे लक्षण व त्याचे निमित्त. आता बघायचे खाली मोक्ष तत्वाचं स्वरूप काय असतं. मोक्ष कशास म्हणतात? मोक्ष मोक्ष म्हणजे काय? काय लिहिलंय याच्यामध्ये? छंद वाचायचा आहे, 10 नंबरचा छंद आहे, सगळ्यांना पाठ झाला पाहिजे. मोक्षाचं स्वरूप, भगवान मोक्षामध्ये राहतात म्हणजे कुठे राहतात? ठीक आहे, बघायचं सगळ्यांनी, वाचायचं एक साथ. सकल कर्म ते रहित अवस्था सोथिर शिव सुखकारी, यह विधि जो सरधा तत्वन की सो समकित व्यवहारी, देव जिनेन्द्र गुरु परिग्रह बिन धर्म दया जुत सारो, ये हुमान समकित को कारण अष्ट अंग जुत दारो. काय सांगितलं याच्यामध्ये? मोक्ष तत्वाचं स्वरूप एक लाईन मध्ये सांगितलं. कसं असतं मोक्ष? सकल कर्म ते रहित अवस्था, सर्व कर्म विप्र मोक्षो मोक्ष, तत्वार सूत्राचं सूत्र आहे. आपण सुद्धा म्हणतो की ज्या वेळेस सर्व कर्म रहित अवस्था होते त्याला मोक्ष म्हणतात. त्याला काय म्हणणार? मोक्ष म्हणणार. आता निर्जरेमध्ये काय होत होतं? निर्जरेमध्ये थोडे 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 कर्म निघत होते बाहेर. मुनिराज कर्म निर्जरा करतात, कर्म निघत होते आणि ज्यावेळेस कर्माची पूर्णपणे त्यांच्यामधून अभाव झाला, पूर्णपणे कर्म निघून गेले, जसं त्या नाव मधून त्या जहाजेमधून पूर्णपणे पाणी निघून गेलं आणि ती जहाज आपल्या आपल्या गंतव्य स्थानावरती पोहोचली. जिथे तिला जायचं होतं त्या जागेवरती जाऊन पोहोचली. पूर्ण पाण्याचा अभाव. आता ती फील काय करणार तो व्यक्ती, जो तो नाविक आहे ना, चालवणारा जीव, तो काय फील करणार? ज्यावेळेस पाणी येत होतं त्यावेळेस तिचं टेन्शन वाढलं, पाणी अजून थांबलेलं आहे तो अजून टेन्शन वाढलं, ढक्कन लावल्यानंतर थोडं टेन्शन कमी झालं, ढक्कन लावल्यानंतर काय झालं? थोडी चिंता कमी झाली, आता थोडं चांगलं फील करू लागला. आता हळूहळू 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 पाणी काढते, तशी त्याची फिलिंग बदलते की नाही बदलत? बदलणार की नाही बदलणार? मला सांगा. तुम्हीच गेलात कुठेतरी, दुसऱ्याला सोडून द्या, तुम्हालाच पाठवतो. तुम्हीच गेलात नाव घेऊन, कशामध्ये? समुद्रामध्ये, एकदम मध्य समुद्रात गेला. मध्य समुद्रामध्ये गेलात, समुद्रामध्ये गेल्यानंतर तुमच्या जहाजाला पडलं बोट, एक छोटस छिद्र पडलं. छिद्र पडल्यानंतर त्यामधून पाणी येऊ लागलं. आता काय होणार? आता काय होणार आपली हालत? आता टेन्शन वाढू लागणार, आता बीपी हाय होऊ लागणार, हळूहळू 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 चिंता वाढणार. वाढणार की नाही? आता काय होणार? आता काय होणार? आता काय होणार? आता ते पाणी येऊ लागलं येऊ लागलं येऊ लागलं, भरलं. किती भरलं? अर्ध्यापेक्षा वरती येऊ लागलं. मग आपल्याला समजलं, अरे हे पाणी येते कुठून येते? ते ढक्कन समजलं आपल्याला, ते बोळ छिद्र समजलं. त्या छिद्राला आपण ढक्कन लावून टाकलं. ढक्कन लावल्यानंतर पाणी येणं बंद झालं, नवीन येणं बंद झालं. तर नवीन येणं बंद झाल्यानंतर फिलिंग बदलली की नाही? भाव बदलले की नाही? आपल्या मनामध्ये जी चिंता होती ती थोडी टेन्शन कमी झालं की नाही? विचार बदलले, सगळं बदललं. ठीक, थोडस टेन्शन कमी झालं. आता काय करणार आपण? आता सुद्धा डुबू शकतो जर हे पाणी काढलं नाही बाहेर. मग हळूहळू हळूहळू काहीतरी घेतलं आणि पाणी काढू लागलो, फटाफट फटाफट पाणी काढू लागलो.
पाणी जसं जसं कमी होऊ लागलं तशी फिलिंग बदलू लागली की नाही? तसं फिलिंग बदलायली की नाही? बोले गॅरंटेड बदलणार. बदलणार. मग हळूहळू आपली चिंता सुद्धा हळूहळू कमी होऊ लागली. टेन्शन कमी होऊ लागलं. आपण थोडे सुखी होऊ लागलो. सुखी होऊ लागले ना थोडा थोडा आता आनंद येणार आतमध्ये. म्हणजे हे टेन्शन कमी झालं म्हणजे आनंद आला. ठीक आहे. तसंच सेम टू सेम आता पूर्ण पाणी त्याच्यामधून निघून गेलं. पाणी निघून गेलं आणि आपण सुखरूप ज्या जागेवर जायचो तिथे जाऊन पोहोचलो. पाणी पूर्ण निघून गेल्यानंतर कसा आनंद होतो? जसा मी स्वर्गात पोहोचल्यासारखा होतो की नाही? पाणी पूर्ण निघून गेलं. हा आता बरं झालं. आता शांत झालो. ठीक आहे. आणि पाण्याच्या बाहेर निघालो आता. आता नको त्या समुद्रात. तिकडे जाऊन आपण शांतपणे बसलो आपल्या आपल्या ठिकाणी कॉर्नरला गेलो. तिथे गेल्यानंतर कशी फिलिंग येते? तिथे गेल्यानंतर ते एकदम बेस्ट वाटणार. आता तर काहीच टेन्शन नाहीये. समजलं? तसंच सेम टू सेम मोक्ष मार्ग आहे. छिद्र पडणं म्हणजे कर्म येणे. पाणी साचत जाणे म्हणजे कर्माचा बंध. आता त्या जीवाला समजलं की कर्म बंद होत आहे. आता आपल्याला समजलं. कशामुळे समजलं? देवशास्त्र गुरूंमुळे समजलं की कर्माचा बंद आपल्याला होत आहे. मग काय करणार आपण? की कर्म बंद होतो हे दुःख देणार आहे. कर्माचं आश्रय होणं हे दुःख देणार आहे. राग द्वेषादी विकारी परिणाम ही उत्पत्ती होणे हे आपल्याला दुःखाचं कारण आहे. मग हे आपल्याला समजलं. कुठून समजलं? आतापर्यंत तर आपल्याला काहीच माहित नव्हतं. हे कोणी सांगितलं आपल्याला? देवशास्त्र गुरूंनी सांगितलं. जिनवाणी वाचल्यानंतर समजलं किंवा गुरूंनी सांगितलं किंवा भगवंतांच्या वाणीमधून समजलं. ठीक आहे. हे गोष्टी समजल्या. त्या गोष्टी समजल्यानंतर काय केलं आपण? ढक्कन लावलं पहिले. काय लावलं? ढक्कन लावलं. कशाला ढक्कन लावलं? ढक्कन लावणं म्हणजे संवर तत्व करणे, की ते कर्म जे येत आहेत ना पहिले त्यांना बंद करायचं. आतापर्यंत आपल्याला काहीच माहित नव्हतं. पण माहित झाल्यानंतर आता करायचंय, काम करायचंय. ते होणार. ते सगळ्यांचं होणार. आता आता लक्ष बदललं. आता विचार बदलू लागले. आता सगळंच बदलू लागलं तर ते सुद्धा हळूहळू होणार. समजते? ते सुद्धा आपल्यामध्ये परिवर्तन घटित होणार. ठीक. आतापर्यंत तर काही माहितच नव्हतं. म्हणून काही चिंताच नव्हती. आपण तर आतापर्यंत मधून मस्त डुबण्याच्या मार्गावर होतो. मस्त बुडण्याच्या मार्गावरती होतो. ठीक आहे. पण आता आपल्याला माहित झालं. देवशास्त्र गुरूंचा समागम मिळाला. खऱ्या देवशास्त्र गुरूंच्यामुळे ही गोष्ट आपल्याला कळाली. कळाल्यामुळे काय झालं? आता आपण ते ढक्कन बंद करण्याचा प्रयत्न करणार. करणार? प्रयत्न करणार की नाही करणार? करणार नक्कीच. ते सगळे करणार. करणार की नाही? आणि ते आपोआप होणार. आपल्या मनामध्ये आता ते एकदम बसलं की बसल्यानंतर आत्मरुची लागते. आत्मरुची लागली की ते बंद होणार ढक्कन. रुची बाहेर असेल तर ते ढक्कन चालू राहणार. रुची आतमध्ये लागली ते ढक्कन बंद झालं. ठीक आहे. आता काय होणार? पण बंद झाल्यानंतर नाही. हळू अच्छा ठीक आहे. नंतर विचारते. ठीक. आणि ते ढक्कन बंद झालं की त्याला म्हणतात संवर. म्हणजे कर्म येणे थांबणे त्याला म्हणतात संवर. मग आता जे पहिलेच जे कर्म आलेले आहेत, जे पहिलेच पाणी थांबलेले आतमध्ये ते पण बाहेर काढावं लागणार. तर मग ते हळूहळू बाहेर काढू लागलो आपण. तर ते केव्हा निघणार बाहेर? की आता आपण आपल्याला तर रुची लागलेली. पण रुची लागलेली आहे ज्यावेळेस कंटिन्यू आपण त्याच्यामध्ये मस्त राहणार. कंटिन्यू आपण त्याच्यामध्ये मग्न राहणार. उपयोग बाहेर भटकू देणार नाही. उपयोग बाहेर भटकला तर काही होणार नाही. उपयोग आपण आतमध्ये लावला आणि कंटिन्यू आतमध्ये मस्त राहिलो तर त्या कर्मांची निर्जरा चालू झाली. हळू कर्म निघू लागले. फटाफट कर्म निघू लागले. कर्म निघू लागले तसा आनंद आतमध्ये वाढू लागला. आनंद वाढू लागला. मुनिराज काय करतात? आनंद भोगतात की नाही भोगत? आनंद के झरने झरते प्रदेशों से. काय करतात ते? निज ध्यान जब धरते हैं. काय करणार? ज्यावेळेस ते निज ध्यान धरतात ना त्यावेळेस आनंदचे झरणे आतमधून वाहत असतात. आणि बाहेर काय होतं? मोह रिपुशन में तब नष्ट हो जाता श्रेणी जब चढते हैं. गुणस्थान चढू लागले. आता गुणस्थान वरती जाऊ लागले.
मोहरिपू, मोहरूपी शत्रू, कर्मरूपी शत्रू. मोहरूपू म्हणजे मोहनी कर्म, ज्ञानावर सगळेच पकडून घ्यायचे. ते सगळे कर्म हळूहळू मोहरिपू क्षण में तब नष्ट हो जाता. केव्हा नष्ट होणार? क्षण में, क्षण मात्रामध्ये, किंचित समयामध्ये फटाफट ते सगळे कर्म निघून जातात. आतमधून सगळे विकार बाहेर निघू लागतात. केव्हा? निज ध्यान जब धरते हैं. केव्हा होणार आहे सगळं काम? ज्यावेळेस ते निज ध्यान धरतात. आणि ज्यावेळेस सगळे कर्मांचा अभाव होतो, सगळे कर्म निघून जातात, त्यावेळेस काय होणार? त्याला म्हणतात मोक्ष. सकल कर्म ते रहित अवस्था. सर्व कर्मांपासून रहित अवस्था, सर्व कर्मांचा अभाव झाला. ज्ञानावर्णीय, दर्शनावर्णीय, मोह, राग, द्वेष किंवा द्रव्य कर्म, भाव कर्म, नो कर्म, सगळ्या कर्मांचा अभाव झाला. सगळ्या कर्मांचा अभाव झाला. सकल कर्म ते रहित अवस्था. सो शिव, सो शिव, शिव म्हणजे मोक्ष, सो म्हणजे वह, सो म्हणजे त्याला, त्याला काय म्हणतात? त्याला मोक्ष म्हणतात. कसा आहे तो मोक्ष? स्थिर सुखकारी. स्थिर, स्थिर म्हणजे स्थिर आहे. आता एकदा मोक्षामध्ये प्राप्त केला आपण, आता एकदा मोक्ष सुख प्राप्त केला आपण, आता एकदा मोक्ष अवस्था प्राप्त केली, तर ती परत बदलणार नाही. आता कशी बदलत असते सारखी सारखी? कधी वृद्धावस्था येते, कधी बाल्यावस्था येते, कधी बुढापा येतो, कधी इथून मेल्यानंतर दुसरीकडे जातो, कधी तिर्यांच्या मध्ये उत्पन्न होणार, कधी देव बनणार, कधी नारकी बनणार. हे चक्र चालू आहे की नाही? कधी मच्छर बनलो, कधी गदा बनलो, कधी गाढव बनलो, काही बनत राहतो. तर या सगळ्या गोष्टी प्राप्त करतो आपण. तर ही अवस्था बदलणारी अवस्था आहे. कोणाची? जीवाची ही बदलणारी अवस्था आहे. आणि स्थिर अवस्था कोणची आहे? शिव, शिवरूप अवस्था, मोक्ष रूप अवस्था. कशी आहे? स्थिर. स्थिर म्हणजे स्थिर आहे. एकदा प्रगट झाली की ती बदलणार नाही. एकदा भगवान गेले मोक्षाला की वापस येतात का? आपण कितीही म्हणलो चले आना, प्रभूजी चले आना, येणार आहेत का? नाही, नाही आहे ना. वीर बनके आना, महावीर बनके आना, बोले काही म्हणा तुम्ही, येणार नाही. का नाही येणार? कारण की ती अवस्था आता स्थिर अवस्था आहे. तशी अवस्था त्यांनी प्रगट केली. आणि अजून कशी आहे ती अवस्था? मोक्ष कशात म्हणतात? सुखकारी. कशी आहे? सुखकारी. माईक बंद करा. सुखकारी म्हणजे सुखाला देणारी आहे. सुखकारी. करकारी म्हणजे करणारी. काय करणारी? सुख करणारी, सुख उत्पन्न करणारी. जर सुख उत्पन्न करायचं असेल, सुख प्रगट करायचं असेल, सुखाची प्राप्ती करायची असेल, तर काय करायचं? बोले मोक्ष तत्वाचं स्वरूप समजून, मोक्षामध्ये सुख आहे, मोक्ष अवस्थेमध्ये सुख आहे, ही गोष्ट समजून ते प्रगट करण्याचा प्रयत्न करायचा. बाहेर वस्तूंमध्ये सुख नाहीये, बाहेर पदार्थांमध्ये सुख नाहीये, पैशामध्ये सुख नाहीये, बाहेरच्या गोष्टींमध्ये सुख नाहीये, खाण्यापिण्यामध्ये सुख नाहीये, पंचेंद्रिय विषय भोग भोगण्यामध्ये सुख नाहीये. जर त्यामध्ये सुख असतं तर आतापर्यंत आपल्याला भेटलं पाहिजे, आतापर्यंत मिळालं पाहिजे. का नाही मिळालं? आपण कंटिन्यू त्या इंद्रिय विषय भोगांच्या मागेच लागलेलो आहेत ना. कधी खाण्यामध्ये लागलेले, कधी पिण्यामध्ये लागलेले, कधी झोपण्यामध्ये लागलेले, कधी बघण्यामध्ये लागलेले, कधी गाणे ऐकण्यात लागलेले, काहीही करण्यामध्ये लागलेले 24 घंटे. काय अपेक्षा आहे आपली? एकच की सुख मिळालं पाहिजे, सुखाची प्राप्ती झाली पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे ना. त्यापेक्षा दुसरं काही पाहिजे का? की दुसरी काहीही अपेक्षा नाहीये. पण का नाही मिळालं? कारण, हे कारण समजलं पाहिजे, हे हेतू समजला पाहिजे. का नाही मिळालं असं विचार करायचा, विचार तरी कमीत कमी करायचा. आपण कंटिन्यू पळत राहतो, पळत राहतो, पळत राहतो. इकडे गेल्यास मिळेल, तिकडे गेल्यास मिळेल, तिकडे गेल्यास मिळेल, हे केल्याने मिळेल, ते केल्याने मिळेल, करत राहतो की नाही? आपणच नाही, सगळे जीव, सगळे टू झेड कंटिन्यू बघत राहा. तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर बाहेर बघायचं, किती गाड्या चालू असतात, सारखी पळत आहेत, सारखी पळत आहेत. का पळत आहेत?
सुख प्राप्ती हेतु प्रयत्न करते, सुख जाता दूर हे. कशासाठी प्रयत्न चालू आहेत? सुख प्राप्तीसाठी. कशासाठी चालू आहेत? बस. दुसरं काही कारण आहे का? दुसरं काहीही कारण नाही. परंतु सुख जाता दूर है. प्रयत्न करत आहेत, सगळे प्रयत्न करत आहेत, परंतु कसे प्रयत्न चालू आहेत? की उलटे प्रयत्न चालू आहेत. म्हणून सुख जवळ येते की लांब जाते? म्हणजे अजून लांब जाते, अजून लांब जाते. का? कारण की सुख कुठे आहे हे माहित नाही, दुःखी कोण आहे हे माहित नाही, सुखी कोणाला करायचंय हे माहित नाही, आणि सुख मिळणार कुठे ही गोष्ट पण माहित नाही. हे 4 गोष्टी माहिती आहेत का? बोले माहितच नाहीये. सुख कुठे आहे ही गोष्ट माहित, सुखी कोणाला करायचंय हे पण माहित नाही, सुख मिळणार कुठे हे पण माहित नाही, आणि मिळणार कसं हे पण माहित नाही. म्हणून सगळे प्रयत्न विपरीतच चालू आहेत. हे जिनवानी आपल्याला सांगत आहे. त्या जिनवानीने काय बदलण्याचा प्रयत्न केला? आपली मान्यता बदलण्याचा प्रयत्न केला. आपण जे प्रयत्न करत आहेत ना, बोले प्रयत्न तर करतायत तुम्ही, पण उलटे प्रयत्न चालू आहेत, सगळं विपरीत काम चालू आहे. तर विपरीत काम केल्यामुळे मिळणार आहे काही? काहीच मिळणार नाही. बोले तूप पाहिजे तुम्हाला. काय पाहिजे? तूप पाहिजे, तूप. पाण्याला आपण घोटत राहिलो, केव्हा निघणार आहे तूप? पाण्यामधून निघणार आहे का तूप? तूप पाहिजे ना तुम्हाला, पाण्यामधून निघणार आहे का? बोले कितीही घोटत राहिला तरी पाण्यामधून तूप निघणार नाही. त्याचप्रमाणे त्या पंचेंद्रिय विषय भोगांमध्ये कितीही घुटत राहिलो, कितीही फिरकत राहिलो तरी मिळणार आहे का? बोला, मिळणार आहे का? मिळणार आहे का? बोले नाही मिळणार. कितीही आपण प्रयत्न करत राहिलो, कितीही हुडकत राहिलो तरी मिळणार नाही. आणि सुखकारी कोणती अवस्था सुखकारी आहे? की बोले मोक्ष रूप अवस्था सुखकारी आहे. आणि आपल्या सर्वांचं अंतिम ध्येय, अंतिम लक्ष तेच असलं पाहिजे. काय? बस मोक्षाची प्राप्ती, त्याशिवाय दुसरं काही मला नको. समजलं? मोक्ष तत्वाचं स्वरूप इथे सांगितलं एका लाईन मध्ये. सकल कर्म ते रहित अवस्था. ज्यावेळेस सर्व कर्मांचा अभाव होतो, सर्व कर्मांचा अभाव होतो, आत्मिक गुणांची प्राप्ती होते, आत्म्यामध्ये आत्मिक गुणांची प्राप्ती होते, त्या अवस्थेला मोक्ष वरती नाहीये. मोक्ष बाहर की कोई मंजिल नाही. बाहेर आहे का मन मोक्ष? वरती आहे का? वरती सुद्धा नाहीये. मग कुठे मोक्ष? द्वार उसका आपके भीतर खुला है. कुठे? कुठे त्याचं लक्ष? द्वार कुठे? बोले आतमध्ये आहे, बाहेर नाही. बाहेर बघत बसलो तर कधीच जाणार नाही, भगवानकडे बघत बसलो तर कधीच जाणार नाही. मग केव्हा जायचं, कसं जायचं आणि कुठे जायचं हे सगळं आपल्याला आता समजलेलं आहे. मोक्ष आतमध्येच आहे, मोक्षाची प्राप्ती सुद्धा आतमध्येच होणार, कर्माची अवस्था सुद्धा बाहेरची बाहेर ती निघून जाणार. समजलं? याला म्हणतात मोक्ष. आणि हे कसं होणार ते सुद्धा आपण बघू. ठीक आहे. तर आतापर्यंत जे 7 तत्वांचं स्वरूप आपण बघितलं, हे 7 तत्व असे आहेत. जीव असा आहे, आश्रव असा आहे, अजीव असा आहे, बंध असा आहे. हे सगळे तत्व आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय. समजले सर्वांना? समजले? आता खालची लाईन वाचायची. इह विधि जो सरधा तत्वन की सो समकित व्यवहारी. इह विधी जो, इह विधी म्हणजे या विधीपूर्वक, या पद्धतीने आतापर्यंत जे 7 तत्व सांगितले ना, या विधीपूर्वक जे 7 तत्वांचं स्वरूप सांगितलं, त्या 7 तत्वांचं स्वरूप समजल्यानंतर जो सरधा तत्वन की, जो सरधा, सरधा म्हणजे जो श्रद्धान करतो, कोणाचं? तत्वांची. जो तत्वांची श्रद्धा करतो, बोले सो समकित व्यवहारी, तो व्यवहार सम्यक दृष्टी आहे. समकित म्हणजे सम्यक दृष्टी. आणि कोणत्या नयाने? व्यवहार सम्यक दृष्टी. व्यवहार सम्यक्त्व कशाच म्हणतात ती गोष्ट सांगितली होती. मग 7 तत्व एक 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 सांगितले. ठीक आहे. आणि ज्यांनी अशी श्रद्धान केली, ज्यानं असं श्रद्धान केलं,
त्याला काय म्हणणार? त्याला म्हणतात व्यवहार सम्यक दृष्टी. तो व्यवहार सम्यक दृष्टी आहे. समजलं की नाही? झालं क्लिअर की नाही झालं? झालं आलं लक्षात. एकालाच आलं का? बाकीच्यांना? नाही सगळ्यांना येते पण थोडस कन्फ्युज असतं. समजलं. नाही कन्फ्युज असेल तर काय समजलं मग? कन्फ्युज असेल तर समजणं म्हणत नाही. गोष्ट की नाही समजली. आपलं काम समजलं, काय करायचंय, सुखी होण्याचा मार्ग समजला की नाही समजला? बघा सगळे प्रयत्न आपले उलटेच चालू आहेत. हे जिनवाने आपल्याला सांगत आहेत. प्रश्न माझा त्याच्यावरच आहे. हा, प्रश्न बोला. माझा त्याच्यावरच आहे की प्रश्न असा आहे की आपण इथं बसतोय ते ऐकतो तोपर्यंत सगळं व्यवस्थित असतं एकदम. जेव्हा आपण इथून निघतो बाहेर आपल्या रुटीन मध्ये लागतो मग परत तेच आपण करतो ना, कर्मांना निमंत्रणच देतोय. कर्मांना निमंत्रणच देतोय आपण, तर काय दुसरं करतच नाहीये. हम्म. ते आहे तोपर्यंत फक्त मोठ्या मोठ्या चर्चा करतो बस. हा ते करायचं नाही, ते करायचं नाही. छोटे छोटे प्रयत्न चालू आहेत. हा? छोटे प्रयत्न चालू आहेत पण तसं नाही व्हायला पाहिजे ना. आपण आता एवढं समजतोय तर आपल्याला थोडं आपल्या कृतीतून पण ते दिसायला पाहिजे. हा, कृतीतून पण दिसायला पाहिजे. बघा पहिली गोष्ट तर आपण हे सर्व समजतोय, या अगोदर तर आपण समजतच नव्हतो. ठीक आहे, या अगोदर तर आपल्याला माहीतच नव्हतं. या अगोदर जिनवानी घरात असून, देवशास्त्र गुरु असून, हे सगळ्या गोष्टी निमित्त असून सुद्धा आपल्याला त्यांचं यथार्थ स्वरूप माहित नव्हतं. त्यांचं खरं स्वरूप माहित नव्हतं. त्यांचा मार्ग माहित नव्हता. त्यांनी काय केलं हे सुद्धा माहित नव्हतं. त्यावेळेस तर सर्व प्रवृत्ती आपली बिनधास्त चालू होती. समजलं? त्यावेळेस प्रवृत्ती आपली बिनधास्त चालू होती. आता हे जे काम होणार आहे बघा, हे काम आपल्या आपल्या टाइमावरती होणार. त्याचा टाइम ज्या वेळेस येईल त्यावेळेस त्याचं काम होणार. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र ते आपल्या आपल्या टाइमावरती ती पर्याय उत्पन्न होणार. मोक्षाला पण आपल्या 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 टाइमावरती आपण जाणार आहे. ठीक आहे, आपण करायचं काय? सम्यक दर्शन केव्हा होणार? आपण आता किती प्रयत्न करून इथे बसलो, मला सम्यक दर्शन होऊ दे, सम्यक दर्शन होऊ दे, आतमध्ये रुची लावायचं बसलो, डोळे बंद करून मध्ये लावत बसलो, होणार आहे का? 100 काम तुमच्या डोक्यासमोर येतील. जे विचार करायचा नाहीये ते सुद्धा तिथे येईल आणि जे काम करायला बसलेलो आहे ते तर कधीच होणार. मग हे केव्हा होणार? ते आपल्या हातात आहे का? ते आपल्या हातामध्ये नाही. जर मग आपल्या हातात नाहीये मग ते हे सगळं जे जसं होणार आहे तेव्हा जेव्हा होणार आहे तेव्हा होणार आहे. मग हे प्रयत्नांना आणि या कर्मांना काय महत्व? प्रयत्नांना आणि कर्मांना काय महत्व? आता तीच गोष्ट समजायची. तीच गोष्ट समजायची. ती जर गोष्ट समजली तर कामच झालं. एकदम सगळं समजलं. असं म्हणत बसायचं नाहीये, प्रयत्न तर करायला पाहिजे ना. नाही सांगतो ना, प्रयत्न सुद्धा आपल्या हातात नाही. प्रयत्न सुद्धा आपण करू शकत नाही. सूक्ष्म गोष्ट आहे, थोडं लक्ष केंद्रित करून ऐकायचं. ठीक आहे, आता तुम्ही काढलेले आतापर्यंत तर मी सगळा उपदेश काय देत होतो, हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, ते केलं पाहिजे, समजते? पण आता काय सांगायचंय, आता थोडासा विषय चेंज झाला. विषय चेंज झाला म्हणजे हे तर करायचंच आहे, परंतु आपल्याला का होत नाही अजून? आपण एवढं ऐकतो, सगळं करतो, पण का होत नाही? कारण काय? बघा, ते होणार आपल्या आपल्या टाइमावर. समजते? त्याचा टाइम ज्या वेळेस येईल त्यावेळेस सम्यक दर्शन पण होईल, सम्यक ज्ञान पण होईल, सम्यक चारित्र पण होईल. आपल्याला सगळं समजून जाईनंतर ते त्याच्या टाइमावरती होणार. ठीक, मग आपण करायचं काय? आपला पुरुषार्थ काय कामाचा? आपण करणार काय? बघा, आतापर्यंत आपल्याला काहीच माहित नव्हतं. आता आपली सम्यक दर्शनची पर्याय जवळ आलेली आहे. कुणाची? ज्यांना या गोष्टी समजू लागलेल्या आहेत, ज्यांना या गोष्टी समजू लागलेल्या आहेत, ज्यांना या गोष्टी मिळालेल्या आहेत. महापुण्याचा उदय लागतो त्यावेळेच्या गोष्टी समजतात. महापुण्याचा उदय लागतो त्यावेळेच्या गोष्टी आतमध्ये घुसतात, मिळत नाहीत. समोर असून सुद्धा समजत नाहीत. सगळं असून सुद्धा भेटत नाहीत. आपल्याला आता हळूहळू भेटलंय, समजू पण लागले, विचार पण चालू आहे.
हे पण समजतंय की अरे हे सगळं होतंय पण पुरुषार्थ का होत नाहीये, काम का होत नाही, काम का होत नाही, ही गोष्ट पण आपल्या डोक्यात फिरत आहे. ठीक आहे, ही गोष्ट पण आपल्या डोक्यामध्ये फिरू लागलेली आहे. आतापर्यंत तर काहीच फिरत नव्हतं, पण आता ही गोष्ट आपल्या डोक्यामध्ये फिरत आहे, म्हणजे की आपण त्या मार्गावर आहेत. कोणत्या मार्गावर आहेत? त्याच मार्गावर आहे. आणि जर मार्ग भटकला मग अजून दिल्ली दूर आहे. मार्ग जर भटकला तर अजून सम्यक दर्शन दूर आहे. ठीक आहे, आणि आता आपण हळूहळू तेच गोष्टी करत आहे, त्याच गोष्टी करत आहे, त्याच गोष्टी सुद्धा आपल्याला येत आहेत म्हटल्यानंतर भले आता होत नाहीये, परंतु त्याचा असा टाइम त्या कामामध्ये राहिल्यानंतर, ते काम करत राहिल्यानंतर असं होत नाही का की एक दिवस असा येतो की ते काम आपोआप होऊन जात. जसं ते बल्ब बनवणार होता ना, काय नाव त्याचं, कोणी बनवला बल्ब? थॉमस अल्वा एडिसन. हा, एडिसन. त्यांनी बनवला बल्ब. किती वेळेस बनवला? 1 वेळेस बनवला, 2 वेळेस बनवला, 3 वेळेस बनवला, 4 वेळेस बनवला, 100 वेळेस बनवला. 100व्या टायमाला सक्सेसफुल झाला. सक्सेसफुल झाला. मग तो कंटिन्यू कशामध्ये लागून राहिला? तेच काम, तेच काम करू लागला. त्यावेळेस एक टाइम असा आला की त्या टायमिंग वरती ते काम झालं. खुशगडी, खुश झाला. तसंच सेम टू सेम याच्यामध्ये सुद्धा आहे. काय करायचं आपल्याला आता? बस प्रयत्न करायचे. प्रयत्न करायचे. आणि प्रयत्न काय करायचा आहे? ताण घ्यायचं नाही, केव्हा होईल. बघा, मोक्षाची प्राप्ती करणाऱ्यांना मोक्षाची ज्याला प्राप्ती करायची आहे ना, ज्याच्यामध्ये इच्छा आहे ना, इच्छा, त्याला मोक्षाची प्राप्ती कधीच होत नाही. म्हणजे इच्छा मोक्षाची इच्छा ठेवणाऱ्याला मोक्ष कधीच मिळत नाही. मग इच्छा ठेवल्यावर तिथं पण परत आहेच ना कर्माचं. कारण की इच्छा आली तर मोक्ष कसं होणार? समजलं, इच्छांचा अभाव केल्यानंतर मोक्ष मिळतं. तर आता हे जे काम आपलं चालू आहे, हे जे विचार चिंतवन, आपला जे उपयोग आता बदललेला आहे, आपलं जे लक्ष आता बदललेलं आहे, जे आपलं बाहेर भटकत होतं ना, ते लक्ष आपलं बदललेलं आहे. ते आता सगळं स्वरूपच चेंज झालंय. आतमधून आपलं सगळंच बदललेलं आहे. समजलं? मग ते आता जे चालू आहे त्या मार्गावरती तेच कंटिन्यू करत राहिलं तर एक दिवस असा येईल. मी असं म्हणत नाही की पुरुषार्थ नाही करायचा आहे. पुरुषार्थ पण आपल्यालाच करायचा आहे. पण पुरुषार्थ सुद्धा सगळ्या टायमावर आहे. ते येणार तर त्याच्या टायमावरती. आपण त्याला अगोदर आणू शकत नाही. अगोदर आणणार आहे का? अगोदर महावीर भगवानांना सुद्धा आणता आलं नाही. मारीचीच्या पर्यायामध्ये होते. समोशरणमध्ये बसलेले. आदिनाथ भगवानचं समोशरण, त्यांच्या दादाजींचं समोशरण, तिथे बसलेले होते. आणि काय मग तिथे बसलेले असून सुद्धा सम्यक दर्शन त्यांना करता आलं नाही का? करता येत नव्हतं का? समोशरण मध्ये साक्षात भगवानच्या समोर बसलेले आहेत, त्यांचा उपदेश ऐकत आहेत, पण सम्यक दर्शन का होत नाहीये? आता आपण तरी इनडायरेक्ट वाचतोय, डायरेक्ट वाचत नाहीये. डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट भगवान आपल्याला करत नाहीयेत. हे तर कोण आहे? जिनवाणी तर इनडायरेक्ट आहे. समजलं? मग त्यांच्या समोर तर सगळे होते. सगळे असताना सुद्धा नाही झालं, कारण की टाइम नव्हता. दर्शन होतं ना. त्यावेळेस मिथ्या दर्शन होतं आणि त्यावेळेस टाइम नव्हता आलेला. टाइम केव्हा आला? ज्यावेळेस शेरच्या पर्यायामध्ये होते, ज्यावेळेस ते वाघ होते, त्यावेळेस त्या शेरच्या पर्यायामध्ये त्यांना सम्यक दर्शन झालं. आणि त्यावेळेस कोण निमित्त बनलं? की फक्त मुनिराजांचं दर्शन झालं, बस. फक्त मुनिराजांचं दर्शन झालं. त्यावेळेस तर काही समजत नव्हतं. आणि तिथे सगळं समजत असून सुद्धा, साक्षात भगवान असून सुद्धा नाही झालं. समजते? मग जर ताण घेतला आपण, अरे केव्हा होईल, तर कधीच होणार नाही. फक्त आपण काम करत राहायचं. हे विचार करणं, चिंतवन करणं, त्या गोष्टींवर कंटिन्यू चिंतवन करणं. समजतंय? हे बरोबर आहे की नाही, हे प्रॅक्टिकल आहे की नाहीये, आणि सहज राहणं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. सहज राहणं. कोणती? सहज राहणं म्हणजे जास्त रागही नाही करणं, जास्त द्वेषही नाही करणं. चांगलं झालं तरी ठीक आहे, वाईट झालं तरी ठीक आहे, खराब झालं तरी ठीक आहे, जळालं तरी ठीक आहे. समजलं? चांगलं झालं तर स्वतःवर घ्यायचं नाही, मी केलं. खराब झालं तर दुसऱ्यावर ढकलायचं नाही.
त्यांनी केलं. समजते? म्हणजे समता परिणाम आणि सहज राहणे एवढंच आपलं काम आहे. बाकी जी पर्याय ज्या टायमाला उत्पन्न होणार आहे ती उत्पन्न होणारच आहे. कोणतीच पर्याय आपल्यानुसार काम करत नाही. आपल्या ज्ञानाची पर्याय सुद्धा आपल्यानुसार काम करत नाही. आपलं ज्ञान तरी आपल्यानुसार काम करेल ना. सांगा आता तुम्ही कुणाला जाणणार आहेत यानंतर? सांगू शकता? कोण जाणण्यामध्ये येणार आहे? तुमचं ज्ञान आहे ना, तुम्ही कोणाला जाणणार सांगा. 1 घंट्यानंतर कोणाला जाणणार, त्यानंतर कोणाला जाणणार सांगू शकतो का? नाही. अच्छा, बदलू शकतो का? बदलू शकतो का? नाही, मी याला नाही जाणार, मी दुसऱ्याला जाणार. बदलू शकतो का? नाही बदलू शकत. बदलू नाही शकत. मग करू काय शकतो? फक्त जे काही होत आहे ते सहज स्वीकार करायचं. सहज स्वीकार करत जायचंय. आणि आपलं आता जे लक्ष, जे उपयोग आपला बदललेला आहे, जे लक्ष आपलं बदललेलं आहे, जे बाहेर भटकत होतं, ते लक्ष आता जे हळूहळू इकडे लागलेलं आहे, ते लक्ष आपल्याला कंटिन्यू ठेवायचं. समजलं? स्वाध्याय आपण जे पूजन, अभिषेक वगैरे त्या गोष्टी तर करतोच, ते करायला मनाई नाहीये, ते करत राहायचंय. पण हे कधीच सोडायचं नाही. कारण की आपल्याला हे केलं तरच असली मार्गापर्यंत आपण पोहोचणार. असली आपलं जे लक्ष आहे, असली आपला जे पॉइंट आहे, मेन पॉइंट, तिथे पोहोचवण्याचं काम जिनवानी स्वाध्याय केल्यानेच होणार आहे. समजते? पूजन केल्याने नाही होणार, अभिषेक केल्याने नाही होणार, ते सुद्धा आहेत, पण ते दूरचे निमित्त आहेत. हे एकदम जवळचं निमित्त आहे. ठीक आहे? त्यासाठी हे काम कधी सोडायचं नाही. समजलं की नाही समजलं? एक आता विचारायचं ताकीद होतं. केव्हा होईल, काय होईल, बोला. जर समता परिणाम धारण केलं तर संवाद होतं? समता परिणाम धारण केले तर संवाद होणार का? बघा, आता समता परिणाम धारण केले, शुभ अशुभ परिणामामध्ये आपण जास्त उलझलो नाही. ठीक आहे? ते तर नेगेटिव्ह पॉइंट झाला. पॉझिटिव्ह पण पाहिजे ना. पॉझिटिव्ह केलं तर संवाद होणार. समजतंय? पॉझिटिव्ह केलं म्हणजे आत्मरुची लागली, उपयोग मध्ये राहिलं तर सम्यक दर्शन झालं, तर झालं, संवाद सुरू झालं, निर्जरा सुरू झाली. पण जर ते झालं नाही, बाहेर नुसतं आपण दिखावा करणारे पण खूप असतात. ठीक आहे, काही हरकत नाही, ठीक आहे, काही हरकत नाही, चांगलं झालं तरी ठीक आहे, वाईट झालं तरी ठीक आहे, असे बोलणारे पण असतात. समजते? पण ते संवाद निर्जराचे कारण नाही. बाहेर हे समता परिणाम तर होणारच, पण आतमध्ये जर रुची नसेल, आतमध्ये जर लक्ष नसेल, तर काहीच फायदा नाही. ठीक आहे? चला, अजून काय बोलायचंय? अजून काय प्रश्न आहे? एक प्रश्न होता, ते म्हणजे मला सिद्धालयात एकदा आपण पण आपण खूप वेळा जाऊन आलो हे म्हणलं होतं, तर मग आपण जाऊन आलो तिथं स्थिर का नाही झालो? सिद्धालयात एकदा गेल्यावर परत येत नाही म्हणतात ना. सिद्धालयात जाऊन आलो, पण निगोदिया बनून गेलेलो. अच्छा. निगोदिया एकेंद्रिय जीव बनून गेलेलो. आपण शुद्ध भगवान बनून गेलो नाही ना. कर्मापासून रहित असतो तर तिथे स्थिर झालो. सिद्धालयात कसं जाऊ शकते एकेंद्रिय जीव म्हणा? निगोदिया पण जाऊ शकतात. निगोदिया जीव सगळीकडे ठसाठस भरलेले आहेत. सगळीकडे ठसाठस भरलेले आहेत. पूर्ण लोकाकाशामध्ये ठसाठस निगोदिया जीव भरलेले आहेत. हवा, पाणी, जल हे सगळे निगोदिया जीवच आहेत. मध्ये एकेंद्रिय जीव आहेत. ठीक आहे? आणि वनस्पती काही, साधारण वनस्पती काही, हे सगळे जे निगोदिया जीव आहेत ना, सगळे पूर्ण लोकाकाशामध्ये भरलेले आहेत. आपण सुद्धा त्यामध्ये होतो. काल अनंत निगोद मजा, अनंत काळ निगोद मध्ये घातला आपण. निगोद मध्ये घातला म्हणजे कुठे गेलो नाही, तर सगळीकडे जाऊन आलो. सगळ्या जागा फिरून आलो. सिद्धालयापासून नरकापर्यंत सगळीकडे जाऊन आलो. समजलं? तिथे जाऊन स्थिर का झालो नाही? की सिद्धालयामध्ये जाऊन स्थिर यासाठी झालो नाही, कारण मी कर्मासहित गेलो होतो. तर कर्म रहित गेलो असतो तर स्थिर झालो असतो. कर्मासहित होतो म्हणून स्थिर झालो. ठीक आहे? ठीक आहे. वैशाली, समजलं की नाही? समजलं. समजलं? हो.
अनिताजी समजलं. समजलं? चला हो. बाकी चर्चा आपण नेक्स्ट क्लास मध्ये करायची. ओके. एक विचारायचंय, हा बोला. हे आपलं सम्यक दृष्टी जीव जे म्हणता तुम्ही आता, जसं पद्मावती वगैरे झाले, म्हणजे स्त्रियांच्या गतीमध्ये होते ना त्यांनी. नाही, पद्मावती वगैरे धर्मेंद्र आणि पद्मावती देवगतीचे जीव आहेत. हा, देवगतीचे जीव आहेत. जेव्हा ते सापाच्या ह्याच्यात होते ना, नागिनी होते ना, हा, त्यांना सम्यक दृष्टी कसं काय झालं त्यावेळेस? सगळं एकदमच कसं काय कळालं? सगळं एकदम कसं काय कळालं? बघा, कळू शकतं. मन सहित असतील तर काहीही प्रॉब्लेम नाही. मन सहित असतील, त्यांना सुद्धा मन आहे. शेरच्या पर्यायामध्ये महावीर भगवानांना समजलं म्हणजे त्यांना सुद्धा समजतं. त्यांना पण असं समजू नका त्यांना काही समजत नाही. कुत्रे बघा तुम्ही, खूप सारे हत्ती बघा, खूप सारे प्राणी असे आहेत की जे एकदम माणसासारखं काम करतात. माणसाचं भले बोलता येत नाही त्यांना, भले काही करता येत नाही, पण भावना त्यांच्या मनामध्ये असतात. मन आहे त्यांना. मनाने ते विचार सुद्धा करू शकतात. आणि पूर्वचे संस्कार असतात. पूर्वचे संस्कार, कधी त्यांनी शास्त्र स्वाध्याय केलेला, कधी समोशरणमध्ये जाऊन बसलेले. समोशरणमध्ये पण बसतात ना, 3 गतीचे जीव येतात. देव येतात, मनुष्य येतात. तर कधी समोशरणमध्ये पण बसलेले असू शकतात. कधी भगवानांना अभिषेक केलेला, कधी काय केलेलं, कधी जिन्वानी वाचलेली. या सर्व गोष्टी नंतर सुद्धा उदयाला येऊ शकतात. नंतर सुद्धा ते धारणा ज्ञानामध्ये बसलेले असतात. आणि ते कारण बनू शकतात. ते कारण बनलं, थोडासा निमित्त बनलं बाहेरचं, की आपोआप सम्यक दर्शन होतं. समजलं? म्हणून हे ज्ञान आपलं कधीच वाया जाणार नाही. भले आता नाही झालं, असं म्हणत नाही की आता नाही करायचंय. भले आता नाही झालं तरी ठीक आहे, काही हरकत नाही. परंतु समोर केव्हा कामाला येईल. क्रियांच्या मध्ये गेलो तरी कामाला येऊ शकतं. नरकात गेलो तरी कामाला येऊ शकतं. वरती गेलो तरी कामाला येऊ शकतं. सम्यक्त्व होण्यासाठी हे केव्हाही निमित्त बनू शकतं. आपण हे आता जे ऐकते ना, जे आपल्या मनामध्ये एकदम पॅक करून ठेवते, या चांगल्या गोष्टी एकदम ज्या अशा धारणामध्ये आपल्या पॅक करून ठेवते, भले त्या केव्हाही उदयाला येऊ शकतात. जसं वैर भाव उदयाला येतो ना, वैर येतो की नाही येत? कमठ आणि पार्श्वनाथ भगवान, पार्श्वनाथ स्वामी आणि कमठ, वैर आला उदयाला. अरे यांनी मला असं केलं होतं. केव्हाही आठवतं ते. या 100 वर्षापूर्वीची गोष्ट आता आठवली सुरू होतं. सेम टू सेम चांगल्या गोष्टी सुद्धा आठवतात. आणि या तर अशा गोष्टी आहेत, हे तर सहज आपण अशा सगळ्या उतरून पिऊन गेलेलो आहोत. समजलं? पिऊन गेलेले आहोत, त्या गोष्टी तर येणारच. तसंच त्यांना सुद्धा निमित्त बनतं. ठीक आहे. आता निमित्त बघू आपण. सम्यक दर्शन होण्यासाठी काय काय निमित्त बनतं, कोणकोणत्या गतीमध्ये कोण निमित्त बनणार, ते सगळे चर्चा येणार आहे. समजलं आता इथं? झालं क्लिअर? जिन्वानी स्तुती करायची, बाकी चर्चा आपण नेक्स्ट क्लास मध्ये. जावानी के ज्ञान से सूझे लो कालो, सोवानी मस्तक सदा देत हो धो. जय बोलो द्वादशी में जिन्वानी माता की जय हो. महान जय जय हो.